वेळ कमी आहे आणि एका मर्यादित वेळेमध्ये आपल्याला हा कार्यक्रम संपवायचा आहे. तर आपण जे पाहत आहात ती आहे चित्र. त्याच्या खाली जे लिहिलं आहे ते आहे चरित्र. आणि विस्तारानं आणि तरीही सूत्र रूपात जे काही ग्रंथ मांडलेले आहेत ते आहेत मंत्र. तर असं हे त्रिवेणी संगम आहे की जिथं चित्र, चरित्र आणि मंत्र असा हा इथं प्रदर्शनाचा प्रपंच मांडला आहे. आपण भाग्यवान आहात की एका संताच्या सहवासात थोडा वेळ राहणं सुद्धा एक दुर्लभ असतं. पण आपण तर एवढ्या साधू संताच्या सान्निध्यात बसला आहात. जाणून घेण्याचे 3 स्तर आहेत. एक पहिला स्तर जो असतो तो आहे कुतूहलाचा. म्हणजे कुतूहली माणूस असा असतो, त्याला काही दिसलं की ते त्याच्याकडे पाहावं वाटतं. त्याला एक गंमत असते. तो प्रश्नही विचारतो पण त्याला उत्तरामध्ये रस नसतो. जसं एखादं बालक विचारतं, हे झाड हिरवं का आहे, त्याला तुम्ही काही उत्तर द्या, त्याला मान्य असतं. कारण त्यापेक्षा पुढे जाण्याची त्याची क्षमता नसते. त्यामुळं इथं आज आलेले काही जण फक्त चित्र पाहून जाते, ते कुतूहली. त्याचा जो वरचा स्तर तो आहे जिज्ञासूचा. त्यांना असं वाटतं या दृश्य चित्राच्या मागे काहीतरी अदृश्य आहे आणि ते आपण जाणून घ्यावं. मग ते जाणून घेण्याचा मार्ग काय आहे? तर ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत आणि ती माणसं मग पुस्तकं चालतात, अनेक तत्वज्ञानाचा, विचाराचा अभ्यास करतात. असा हा दुसरा वर्ग जिज्ञासूचा. याच्याही पुढं एक तिसरा वर्ग आहे. त्याला केवळ माहिती मिळवण्यात रस नसतो, तर ते बनण्यामध्ये, अनुभव घेण्यामध्ये रस असतो आणि त्याची असते कमिटमेंट. तो क्युरिओसिटी बाळगणारा नाही किंवा जस्ट एक लॉंगिंग, ज्याला तळमळ म्हणतात, तिथेही थांबणारा नाही. तर त्याची कमिटमेंट आहे, प्रतिबद्धता आहे. मी हे जाणून घेणार, त्यासाठी काहीही किंमत मोजावी लागली तरी मोजणार. आणि अशा तिसऱ्या वर्गापैकी आपण लोक आहात असं मी समजतो. कारण आपण बरेच जणांपैकी वाचक आहेत, साधक आहेत, विद्वान आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चिंतन मनन करून काहीतरी कार्य केलेलं आहे. म्हणून आपल्याला इथं मी निमंत्रण दिलेलं आहे. तर अशा ह्या 3 स्तरावरून काम करणाऱ्या लोकांचा आपला हा एक संवाद मेळावा आहे असं समजायला हरकत नाही. तर इथं ज्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे त्यापैकी एक जण कदाचित येऊ शकले नाही किंवा काही कारणानंतर येतील. तर दुसऱ्या क्रमांकावर जी व्यक्ती आहे त्यांना बोलायचं आहे. पण तत्पूर्वी मी या परिसंवादाचे काही नियम सांगतो की यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या साधनेविषयी, संप्रदायाविषयी माहिती द्यायची. वेळेची मर्यादा आहे 15 मिनिटाची. म्हणजे 15 मिनिटामध्ये हे सगळं सांगायचं. आता खरं तर एखाद्या संप्रदायाविषयी 15 मिनिटात सांगणं हे सोपं काम नाही आणि तीच खरी कला आहे. एखाद्या विषयावर तासभर बोलणं सोपं आहे, पण जर त्याला म्हटलं की आपण 15 मिनिटात बोला
तर त्यातले कोणते विषय निवडायचे, कोणते बिंदू निवडायचे, कोणत्याला प्रायोरिटी द्यायची हे ठरवण्यासाठी खूप विचार करावा लागतो. आणि तशी विचारशील वक्ते आपल्याकडे आता इथं आलेली आहेत. तेव्हा दुसऱ्या क्रमांकावर आपण ज्यांना निमंत्रित करू इच्छितो ते विपश्यना साधना करणारे श्रीमान डॉक्टर साहेब जाधव. तर आपण यावं आणि आपले मत मांडावे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनी, विपश्यना ध्यान साधना पद्धती वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे तुम्ही मला समजून घ्या, शब्द समजून घ्या. विपश्यना ध्यान साधना ही भारतातली खूप जुनी ध्यान साधना पद्धती आहे. लुप्त झालेली ही विद्या एका महापुरुषाने खूप प्रयत्न करून पुन्हा शोधून काढली. सुमारे 25 ते 26 वर्षापूर्वी ही साधना भारतीय लोकांचं खूप कल्याण केले. पण साधना एवढी शुद्ध आहे, एवढी नाजूक आहे आणि ही साधना मनाशी संबंधित होते. यात आपल्या मनानं थोडं जरी काही जोडलं किंवा त्यातनं थोडं जरी काही कमी केलं तर ती साधना विकृत होते आणि विलुप्त होते. नेमकं झालं तसं. भारतात ती विकृत झाली आणि विलुप्त झाली. पण दरम्यानच्या काळात ती शेजारच्या राष्ट्रामध्ये पोहोचली होती. श्रीलंका, कंबोडिया, ग्रीस, म्यानमार, आजचा ब्रह्मदेश, त्या ठिकाणी तिथल्या लोकांचं ती कल्याण केली. तिथं पण ती विकृत झाली आणि विलुप्त झाली. पण एक देश, ब्रह्मदेश, गुरुशिष्य परंपरेतून ती शुद्ध स्वरूपात कायम ठेवली. त्याच गुरुशिष्य परंपरेतील गुरु सयाजी उबाखे यांच्याकडनं आचार्य श्री सत्यनारायणजी गोयंका यांनी शिकून ती आत्मसात करून 1969मध्ये पुन्हा भारतात आणली. ती भारतात स्थिर होऊन आता जगाच्या पाठीवर जवळजवळ 180 देशामध्ये पोचली आहे. यांच्याच विचारश्रेणीतून आणि यांच्याच परंपरेतून ही साधना 10 दिवसीय निवासी शिबिरात शिकवली जाते. विपश्यना म्हणजे काय? विपश्यना हा पाली भाषेतील शब्द. वि म्हणजे विशेष, पश्यना म्हणजे पाहणे. जी स्थिती, जी घटना, जी व्यक्ती, जे तत्वज्ञान, जे काय आहे ते जसं आहे तसं पाहणे. पाहणे इथं याचा अर्थ होतो अनुभवणे. जसं आपण म्हणतो ना, चहा पिऊन बघ किती गरम आहे, आईस्क्रीम खाऊन बघ किती गार आहे. खाऊन किंवा पिऊन आपल्याला काही दिसत नाही, अनुभव घेतो. तर ही अनुभव घेण्याची साधना आहे. आत्मनिरीक्षणातनं, आत्मानुभूतीतून आत्मशुद्धीची साधना आहे. आता या ठिकाणी आत्म म्हणजे स्वतःचं निरीक्षण स्वतः करायचं आहे, स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे आणि आपल्यात असलेले दोष जे दिसतील त्याच्यातनं मनाला निर्मळ करायचं आहे. त्या साधनेचं हे अंतिम ध्येय आहे की मनाला नितांत निर्मळ करणं, मनाला दुःखापासून निर्मळ करणं. ही साधना म्हणजे काही अंधविश्वास नाही, कोणीतरी सांगितलं आपण ती केलं असं नाही आहे. ही साधना म्हणजे अंधश्रद्धा नाही. ही साधना कोणत्याही संप्रदायाशी संबंध ठेवत नाही किंवा कोणत्याही जातीशी संबंध ठेवत नाही. ही साधना म्हणजे काही कर्मकांड नाही की हा कर्मकांड केला, तो कर्मकांड केला, किंवा ही साधना कोणतीही दार्शनिक मान्यता मानत नाही. कल्पनेला तर या साधनेत वावच नाही. मन आणि शरीर यांचा एकमेकावर कसा प्रभाव पडतो, मनाचा आपल्या शरीरावर कसा प्रभाव पडतो आणि शरीराचा आपल्या मनावर कसा प्रभाव पडतो, आणि तो मनाच्या एवढ्या खोलवरच्या पातळीवर असतो, त्या ठिकाणी आपण अंधप्रतिक्रिया देऊन आपल्या मनाचा स्वभाव बिघडवतो, दुःखी होतो. ही साधना निवासी 10 दिवशी शिबिरातनं शिकवली जाते. 10 दिवसामध्ये काय शिकवलं जातं?
सदाचाराचं जीवन कसं जगावं, शीलाचं जीवन कसं जगावं हे शिकवलं जातं. शिबिरात सामील होण्यासाठी आलेल्या साधकांना परत एकदा आश्वासित करून घेतलं जातं की 10 दिवसाचे जे काही नियम आहेत, उपनियम आहेत, त्याचं काटेकोरपणे मी पालन करेन. नियम हेच आहेत की 10 दिवस त्या ठिकाणी आपल्याला रात्रंदिवस राहावं लागतं. केंद्राच्या परिसराच्या बाहेर जाता येत नाही. केंद्राच्या बाहेरून कोणताही संपर्क करता येत नाही, ना लिहून किंवा ना फोनने. 10 दिवस त्या ठिकाणी पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 9-9:30 वाजेपर्यंत जे काही दैनंदिन वेळापत्रक आहे त्याचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. 10 दिवसासाठी RMOचं पालन करावं लागतं. मौन फक्त वाणीनं नाही तर इशारे, खुणवाखुणवी करून सुद्धा नाही. 10 दिवसासाठी कोणतंही व्रत, कोणतंही उपवास, कोणताही मंत्र किंवा कोणतंही कर्मकांड करता येत नाही. 10 दिवसात फक्त आणि फक्त चालण्याचाच व्यायाम केला जातो. आणि त्याच्यानंतर मग मनाला कसं वशमध्ये करावं, सर्व परंपरा जेवढ्या काही भारतात परंपरा आहेत, भारताच्या बाहेर आहेत, त्या सर्वांची ही एक आणि एकच शिकवण आहे की सदाचाराचं जीवन जगा, शीलाचं जीवन जगा. पण कसं जगा? आपण पाहतोय कोणतं ना कोणतं शील तुटलं जातं. का जगत नाही? तर आपलं मन आपल्या वशमध्ये नसतं, आपलं मन आपल्या ताब्यात नसतं. केव्हा ना केव्हा मनावर काहीतरी विकार जाऊन आपण विकृत होतो आणि कोणतं ना कोणतं शील भंग करतो. यामुळे होतं काय? आपण दुःखी होतो आणि त्यावेळेस आपल्या संपर्कात जे जे येतील त्यांना दुःखी करतो. जीवन नाही जगणं आलं तर जीवन कसं जगावं हे शिकवलं जातं. मन वशमध्ये करण्यासाठी मनाला एकाग्र केलं जातं. मनाला एकाग्र करण्याच्या सर्वचे सर्व परंपरा सांगतात, मनाला एकाग्र करा, मनाला एकाग्र करा. त्याच्यासाठी काही ना काही आलंबन पाहिजे. या परंपरेमध्ये आपल्या मनाला एकाग्र करण्यासाठी आपला शुद्ध स्वाभाविक श्वास दिला जातो. मनाला एकाग्र करण्याचे अनेक आलंबन आहेत. मंत्र घेऊन, जप घेऊन किंवा कोणती आकृती, कोणती कल्पना घेऊन एकाग्र करू शकतो. पण इतर शुद्ध श्वास आणि स्वाभाविक श्वास. पहिले 3 दिवस मनाला एकाग्र करण्याची साधना शिकवली जाते. जो श्वास सहज येतो, सहज जातो, आपल्याला त्याच्यात काही करायचं नाही, त्याचं निरीक्षण करणं. आणि सर्वात महत्त्वाचं शुद्ध श्वास, म्हणजे कोणतंही त्याला आलंबन न देता. आपला श्वास हा या क्षणाचं आपलं सत्य असतं. म्हणजे मनाला मी या क्षणाला मला येत असलेल्या अनुभूतीच्या आधारावर एकाग्र करतो. हे सहज स्वीकार करू शकतात. कोणती जरी परंपरा असली तरी आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला अनुभव घेणं ही काही कोणत्या परंपरेची गोष्ट नाही. मग याच्यानं होतं काय? आपलं मन थोडं थोडं शांत व्हायला लागतं. कारण का 3 दिवस आपण तो अभ्यास करतो आणि प्रत्येक दिवशी सूक्ष्म सूक्ष्म असं आलंबन दिलं जातं. या साधनेला आनापानसती साधना म्हणतात. आनापानसती साधना म्हणजे आनापानसती ही पाली भाषेतील शब्द. आन म्हणजे आत येणारा, अपान म्हणजे बाहेर जाणारा, सती म्हणजे सजगता. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाला साक्षी भावाने, तटस्थ भावाने, द्रष्टा भावाने अनुभव करणे. म्हणजे आपण वर्तमान काळात जगायला सुरुवात करतो. त्याच्यानं होतं काय? आपलं मन स्थिर व्हायला लागतं, सूक्ष्म व्हायला लागतं आणि सर्वात महत्त्वाचं संवेदनशील व्हायला लागतं. आणि संवेदनशील मन आपल्या शरीरातल्या संवेदनेचा अनुभव घ्यायला लागतं. आपल्या शरीरात प्रत्येक क्षणाला कोणती ना कोणती संवेदना होत असते. आणि अभ्यास करताना हे लक्षात येतं, मी जेव्हा जेव्हा प्रतिक्रिया करतोय तर ती प्रतिक्रिया या संवेदनेला घेऊन करतोय. संवेदना जर सुखद असेल तर आपल्याला त्या संवेदनेला आपण आसक्त होतो. ती परिस्थिती किंवा ते जे आपल्याला सुखद संवेदना देते ती हवीशी वाटते. जर संवेदना दुःखद असेल तर त्याच्यासाठी आपण द्वेष निर्माण करतो, ही नको, ही संवेदना नको.
आणि ही अंध प्रतिक्रिया मनाच्या एवढ्या खोलवर केली जाते की तिथंपर्यंत आपण सजग नसतो. त्याला आपण अनकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, आता हे सायन्सनं सिद्ध केलेलं आहे की कॉन्शियस माइंड आणि अनकॉन्शियस माइंड असे दोन माइंड आहेत. त्यानंतर मनाला एकाग्र करणं हे या साधनेचं अंतिम लक्षण आहे. जगामध्ये वाईटातील वाईट काम हे मनाला एकाग्र करून केलं जातं. म्हणजे त्याच्यानंतर आपल्याला मनाला निर्मळच केल्याशिवाय आपण शांतीचं जीवन जगू शकत नाही, सुखाचं जीवन जगू शकत नाही. त्याच्यानंतर ही जी संवेदना आहे त्याचा आपण जेव्हा अभ्यास करत जातो तर आपल्याला स्वानुभूती येते, उपदेश नाही. आपल्याला असं अनुभव येतो की प्रत्येक वेळेस येणारी संवेदना ही उत्पन्न होते, नष्ट पावते, उत्पन्न होते, नष्ट पावते. म्हणजे तिचा जो स्वभाव आहे उत्पन्न होणं, नष्ट होणं, उत्पन्न होणं, नष्ट होणं, त्याचाच अर्थ काय? हे नश्वर आहे, भंगूर आहे, अनित्य आहे. या अनित्यला जे नश्वरच आहे, जे भंगूरच आहे, त्याला मी जर आसक्त झालो तर मी दुःखी झालो. काय करतो मी? हे स्वअनुभूतीनं, उपदेश नाही. सारीची सारी विपश्यना हे अनुभव घेण्याची साधनं आहे. हळूहळू आपलं मन निर्मळ व्हायला लागतं आणि प्रतिक्रिया न केल्यामुळं आपण समतेत राहायला लागतो. हे लगेच 10 दिवसामध्ये होईल असा विश्वास दिला जात नाही किंवा तशी आशा पण कोण करू नये. पण एक प्रशस्त मार्ग मिळतो जो की आपणाला मनाच्या खोलवरच्या पातळीवरनं शुद्ध करतो. त्याच्यानंतर समतेत असलेलं मन हे पवित्र असतं, वर्तमानमध्ये असतं आणि पवित्र असलेल्या मनामध्ये सद्भावना येते, मैत्री येते, करुणा येते. 10व्या दिवशी मैत्रीची साधना शिकवली जाते. म्हणजेच या विपश्यनेमध्ये मनाला एकाग्र करायला शिकवतात, जे की सार्वजनिक आलंबन देऊन कोणत्याही परंपरेचं किंवा कोणत्याही दार्शनिक मान्यतेचं हे आलंबन नाही. आपला श्वास आणि मनाला निर्मळ करण्याचं काम ते आपल्या स्वतःच्या संवेदनेचा अनुभव घे, मनावर येणाऱ्या विचाराचा, विकाराचा अनुभव घे. प्रतिक्रिया न करता आपण संतेत राहायला लागतो. आपलं जीवन बदलतं. जीवन जगण्याची कला आहे. इथं कोणताही भेदभाव केला जात नाही. ही साधना भगवान गौतम बुद्धाने लुप्त झालेली पुन्हा शोधून काढली. पण त्याने कोणताही संप्रदाय तयार केलेला नाही. जिथं जिथं विपश्यनेचे केंद्र आहे तिथं कोणताही संप्रदाय तयार होत नाही किंवा कन्व्हर्शन पण होत नाही. या संप्रदायातनं त्या संप्रदायात गेला काय भेटणार आहे? संप्रदायामध्ये त्याच्यातून सुखी व्हायला पाहिजे. तर कोणताही भेदभाव नाही. आपण सर्वजण खरंच भाग्यशाली आहोत की लातूरमध्ये, मराठवाड्यातल्या प्रथम केंद्र हे लातूरमध्ये बनलं की जिथं असे 10 दिवसाचे शिबिर 2011 पासून नेहमी चालू होतात. माझ्या सर्वांना विनंती असेल, एकदा स्वानुभूती घेऊन बघा आणि त्याच्यानंतर आपण आपलं मन किती विकृत करतो त्याचा स्वानुभव आल्यानंतर ती मान्य करा. ॲक्च्युअल सारीची सारी विपश्यना ही काही उपदेश देण्याचा मार्ग नाही. चर्चेला तर विपश्यनेमध्ये वावच नाही. स्वअनुभूतीचं काम आहे. पण सरांनी विनंती केली की आपण विपश्यनेची एक मोठी रूपरेषा आम्हाला सर्वांना सांगा. बरेच जण याच्यामध्ये विपश्यना केलेले असतील. मी जे काही मत मांडलं आहे तो खूप ॲब्स्ट्रॅक्ट आहे. सर्वांनी मला समजून घ्यावं. सरांना धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की आपण शांतचित्तानं ऐकून घेतलं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण विपश्यनेची माहिती अगदी थोडक्या शब्दात दिली आणि हे मी स्वानुभवानं सांगतो की मी स्वतः विपश्यना केलेली आहे की स्वतःला जाणून घेण्यासाठी, स्वतःच्या विकारातून मुक्त होण्यासाठी, साक्षीभाव निर्माण करण्यासाठी विपश्यना साधना ही खूप चांगली आहे. आपण आयुष्यातून एकदा तरी करावं अशी मी विनंती करेन. तर आपण पुढच्या विषयाकडे वळूया. आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रणेते
श्री श्री रविशंकर गुरुजी आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या उपासना पद्धतीमध्ये, साधना पद्धतीमध्ये गेल्या 15-20 वर्षापासून कार्यरत असलेल्या आमच्या ताई चाकोरकर आता या आपल्या पुढं काही याविषयी माहिती देतील. तर मी ताईंना विनंती करतो की त्याने आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. प्रथमतः जे आपले उद्घाटक होते अनंताचार्य त्यांना शतशः नमन करून आणि कोटबुके सरांना खूप खूप धन्यवाद देऊन की त्यांनी इथं बोलावलं आणि सुदर्शन क्रियेविषयी काही माहिती सांगायला सांगितली. सगळ्यात महत्त्वाचं कोटबुके सरांच्या अथक परिश्रमासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मी नेहमी त्यांना म्हणत असते की सर तुमचं काहीतरी चालू असतं आणि दॅट टू पॉझिटिव्ह, हे महत्त्वाचं आहे. तर खूप छान योग घडवून आणलाय त्यांनी हा की एव्हरीथिंग इज रिस्पेक्टेबल, काही कोणतं कमी नाही कोणतं जास्ती नाही. या सगळ्या मुळं, या संतांमुळं आणि या सगळ्या प्रणालींमुळं आज आपण भारतामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन जगतो आहोत. तर पुनश्च एकदा सरांचे आभार. आणि सुदर्शन क्रिया ही आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जीवन जगण्याची कला हे जे नाव दिलं आहे परमपूज्य श्री श्री रविशंकरांनी या पूर्ण संस्थेला 1981 मध्ये ती स्थापन झालेली आहे. आणि सु माने चांगलं, दर्शन माने विजन किंवा बघणे किंवा दृष्टिकोन म्हणू शकतो आपण. आणि क्रिया इज अ प्युरिफिकेशन ॲक्शन म्हणजे ती प्रक्रिया, चांगलं बघण्याची प्रक्रिया. म्हणजे काय की जसं आपण म्हणतो की जसा चष्मा लावू तसं दिसतं, तसं चांगला चष्मा असणे किंवा व्यक्ती, वस्तू आणि परिस्थिती यामधलं चांगलं बघता यावं. इट्स नॉट इझी, सोपं नाही आहे. आपल्याला फक्त निगेटिव्हच बघण्याची, आपल्याला नाही आपल्या मनाची ती टेंडन्सी आहे. तर व्यक्ती, वस्तू, परिस्थितीतलं चांगलं बघता यावं, चांगला दृष्टिकोन निर्माण व्हावा, यासाठी जी आपल्या 7 लेअरची शुद्धी केली जाते त्याला म्हणतात सुदर्शन क्रिया. आणि ॲक्च्युली आपल्याला 84 लक्ष योनीमधून गेल्यानंतर माणसाचा जन्म मिळतोय. आणि खरंच सांगा याचं उद्देश काय? माणसाच्या जन्माचं सार्थक केव्हा होतं? जेव्हा त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते. मग ही कशी मिळवावी? तर अक्षरशः सुदर्शन क्रियेमुळं ती मुक्ती मिळते. आता कशी तुम्ही विचाराल तर सांगते की आपल्या अस्तित्वाचे फक्त शरीर आणि मन हे 2च अवयव किंवा हे 2च भाग नाही आहेत. शरीर, त्याला जिवंत ठेवणारा श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार आणि 7वा लेअर म्हणजे आत्मा किंवा चैतन्य किंवा सेल्फ किंवा बीइंग किंवा एनर्जी किंवा शक्ती, काही म्हणा. एक साधी गोष्ट आहे की हे सगळं चालवतोय. याला काहीतरी शक्ती आहे की जी आपल्याला चालवतीये. आणि ती शक्ती आपल्या ज्या हृदयामध्ये, त्याला आपण देव म्हणून जो वास करतो, त्याला जेव्हा आपण टच करतो तेव्हा आपल्याला खरी मुक्ती मिळते. मुक्ती इन द सेन्स व्हॉट, देर आर सो मेनी डेफिनेशन्स ऑफ मुक्ती. पण मुक्ती म्हणजे शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार या 6 लेअरचं
ज्या क्षणी आपल्याला भान नसतं अशी अवस्था, अशी समाधी अवस्था ही सुदर्शन क्रियेने प्राप्त होते. आणि हे फक्त श्री श्री रविशंकरजी म्हणत नाही किंवा आम्ही त्यांचे साधक म्हणत नाही. नासा, अमेरिकेच्या नासा संस्थेने आणि आपल्या भारतातल्या एम्स, ऑल इंडिया मेडिकल सायन्सेस दिल्ली, बेंगलोरच्या निमहान्स, बेंगलोरच्या याच्यामध्ये आणि अनेक जवळजवळ 265 काय म्हणू आपण ते विद्यापीठ सगळीकडचे ऑक्सफर्ड वगैरे इथे मोठमोठे प्रबंध लिहिले गेलेले आहेत की सुदर्शन क्रियेमुळे काय होतं आणि त्याचे परिणाम काय होतात. आता साध्या भाषेमध्ये शरीराच्या व्याधी कमी होतात, श्वासाची लयबद्धता जी बिघडलेली आहे ती सुधारते, मन हे शांत आणि संयमी होतं, पॉझिटिव्ह होतं, शरीर, श्वास, मन, बुद्धी तीक्ष्ण होते. स्मृती, आपल्या स्मृतीची टेंडन्सी काय असते की आपल्याला वाईटच आठवतं. मागचं खूप दिलेलं असतं देवाने 80% पॉझिटिव्ह, पण आपल्याला वाईटच आठवतं. तर ते स्मृती, ट्रॉमा फ्री मेमरी म्हणजे ज्या स्मृतीमध्ये ट्रॉमा नाही आहे, दुःख नाही आहे, अशी स्मृती कायम राहणे. आणि अहंकार, अहंकार जो मिठासारखा पाहिजे, जो जेवणासारखा झालेला आहे आजकाल, तो मिठासारखाच, तेवढाच जेवढा पाहिजे तेवढा, ज्याला आपण अस्मितानुगम समाधी म्हणू की येस आय ॲम, मी आहे आणि देवाचा अंश आहे, एवढाच अहंकार. बाकी सगळा अहंकार गळून पडतो. या 6 लेअरवर सुदर्शन क्रियेमध्ये काम केलं जातं. आणि म्हणून 7व्या लेअरमध्ये, 7वा लेअर आहे आत्मा किंवा चैतन्य आणि त्याचे गुणधर्म. ॲक्च्युली अध्यात्म हे सगळं आपण मांडलेलं आहे. अध्यात्माचं ॲक्च्युअल मिनिंग काय तर अधि म्हणजे जवळ असणे, आत्माच्या जवळ असणे. आत्माच्या जवळ का जायचं? कारण आत्म्यामध्ये देयर इज सो मच एनर्जी, ट्रेमेंडस एनर्जी आहे. आणि दया, क्षमा, शांती, करुणा, वात्सल्य, प्रेम, कृतज्ञता, मैत्री भाव, हे सगळे पॉझिटिव्ह, जेवढे पॉझिटिव्ह गुणधर्म असतील ते सगळे आत्म्यामध्ये आहेत. तर त्याला जेव्हा आपण टच करतो सुदर्शन क्रियेमध्ये, म्हणजे आपल्याला शरीर, श्वास, मन, बुद्धी, स्मृती, अहंकार याचं भान राहत नाही, तेव्हा आपण त्याच्यातून एनर्जी घेऊन बाहेर पडतो आणि त्यामुळं आपल्याला मुक्ती मिळते. मुक्ती मिळते म्हणजे व्यक्ती, वस्तू, परिस्थितीमध्ये अडकत नाही. आपण करायचंय सगळं, पण आसक्ती म्हणजे त्याच्यामुळं त्रास करून घ्यायचा नाही. कर्तव्य करायचंय पण अलिप्तता म्हणजे जे काय वैराग्य एक्झॅक्टली आपण जे म्हणू की आसक्ती नाही ठेवायची, ती यांनी प्राप्त होते. कारण ॲज सच काय आहे, सुदर्शन क्रियेचा कोर्स असतो 6 दिवसाचा, 3 तासाचा, सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ, कधी अनेक लातूरमध्ये 25-30 ठिकाणी चालतो. पण त्याच्यामध्ये दुसरा पण एक प्रकार असतो, कॉर्पोरेट लोकांना वेळ नसतो, त्यामुळे शुक्रवार संध्याकाळी आणि शनिवार रविवार असाही तो कोर्स असतो दिवसभराचा. आणि प्रत्येक आश्रमामध्ये रेसिडेन्शियल 3 दिवसाचा, 6 दिवसाचं 3 दिवसात पण कव्हर होतं. आणि ॲक्च्युली तमस, रजस, सत्व हा प्रवास म्हणजेच अध्यात्म. आणि तमस म्हणजे आळशीपणा, तो काढून टाकायला सब फिजिकल एक्सरसाइज करणं भाग आहे. त्याच्यामुळं या कोर्समध्ये आधी थोडासा फिजिकल एक्सरसाइज, योगा घेतला जातो. योगा मीन्स नुसते आसनं, आसनं म्हणजे योगा नाही. योग माने मन आत्म्यामध्ये विलीन होणं, न मन होणं. नमन म्हणजे त्या क्षणी न मन आहे, मन नाही आहे आपलं. तर अशा याच्यात मग ते झालं, तमस कमी होतं. आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणायाम आहेत, 3 ते 4 प्रकारचे. त्याच्यामध्ये प्राणायामनी रजस कमी होतं. रजस जर जास्त असलं तर काय होतं, विचार जास्ती होतं, चंचल होतं माणूस. तर हे तमस, रजस आणि देन यू गो टू सत्व. सत्व मीन्स शांत, स्थिर माइंड, म्हणजे कुठल्याही क्षणी कशालाही विचलित न होणारं मन, म्हणजे ते सुदर्शन क्रियेने प्राप्त होतं.
तर ही एक श्वासावर आधारित लयबद्ध प्रक्रिया आहे. नथिंग एल्स. काही थोतांड नाही आहे, काही अंधश्रद्धा नाही आहे, सायंटिफिक आहे. कारण आपल्या जसं काय म्हणू आपण वातावरणामध्ये, निसर्गामध्ये एक लय असते. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, दिवस रात्र, तसं आपल्या भावनांना, विचारांना, मनाला एक लय असते. आणि ती लय जेव्हा बिघडते तेव्हा माणूस आजारी पडतो. आजारी म्हणजे त्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल असं नाही. ते दूर. बरं, मेंटली पण आजारी पडतो म्हणजे मेंटल हॉस्पिटलमध्ये जावं लागत नाही. मेंटली आजारी असणे म्हणजे काय? स्माईल नसणे, चेहऱ्यावर स्माईल नसणे म्हणजे कशाबद्दल तरी तुम्ही असमाधानी आहात. समाधान नाही, तृप्ती नाही. तर हे स्माईल सुदर्शन क्रियेने आपल्याला वापस मिळू शकतं. आणि हे तमस रजस सत्वामध्ये गेल्यानंतर ह्या संपूर्ण श्वासाच्या टेक्निकद्वारे आपण एका अशा अवस्थेला पोहोचतो सुदर्शन क्रियेने की ज्या क्षणी फक्त मैं हूँ मतलब मैं पण नाही, हूँ माने फक्त अस्तित्वाचं भान आहे, बाकी कशाचंच भान नाही आहे. आणि हजारो वर्ष हिमालयात राहून तपश्चर्या केल्यावर सुद्धा जी समाधी अवस्था प्राप्त होऊ शकत नाही, ती अवस्था सुदर्शन क्रियेने आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सच्या दुसऱ्याच दिवशी आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि श्वासावरच का आधारित आहे? कारण मी म्हणत नाही, गुरुजी म्हणत नाहीत आमचे, हे सगळीकडे नासा एम्समध्ये सिद्ध झालेलं आहे. आणि पूर्वापार आपले ऋषीमुनी प्राणायाम करतच होते. तर हे सिद्ध झालेलं आहे की श्वासामधून 92% टॉक्सिन्स आपल्या शरीरातले बाहेर पडतात. मन शांत केव्हा होईल? तेव्हा जेव्हा त्यातलं टॉक्सिन बाहेर पडतील. टॉक्सिन म्हणजे आलेला टेन्शन, आलेला स्ट्रेस, आलेला ताणतणाव. त्याच्यामुळे आपल्या पेशींमध्ये काही कण केमिकल जमा होतात. तर ते बाहेर पडलेच पाहिजे. त्याच्याशिवाय खरकट्या भांड्यामध्ये दूध नसून जाईल ना. येस, आधी भांडं स्वच्छ लागेल. म्हणून हे भांडं आधी स्वच्छ करून घेतलं जातं वेगवेगळ्या श्वासाच्या प्रक्रियेद्वारे. आणि मग त्यामध्ये हे पूर्ण ज्ञान उतरवलं जातं. बरं, आज सुदर्शन क्रिया केली, आज जमा झालेले टॉक्सिन काढले, पुन्हा उद्या चाललो, बाहेर पडलो, कोणीतरी काहीतरी बोललं, मन खट्टू झालं, गेली समाधी. यासाठी या कोर्सचे 2 प्राण आहेत. एक सुदर्शन क्रिया आणि दुसरं आहे ज्ञान, म्हणजे नॉलेज पॉइंट किंवा गोल्डन कीज म्हणू आपण, की त्यात शिकवले जातात. त्याप्रमाणे आपण वाढलं की अशी परिस्थिती आली की त्यातला एक पॉइंट आपल्याला क्लिक होतो. अरे हा असं बोललाय ना, हा ओके, हा पॉइंट इथे क्लिक केला जातो. तर असे 2 भाग आहेत. आलेला टेन्शन, आलेला स्ट्रेस, हे आलेले जेवढे आजार असतील ते कंट्रोलमध्ये आणले जातात. अशा अनेक प्रकारच्या श्वासाच्या प्रक्रियेद्वारे आणि त्याच्यातल्या त्या गोल्डन कीजमध्ये हे केलं जातं. तर ह्या सुदर्शन क्रियेमुळं मी तर म्हटलं, शरीर हे असं होतं, मन असं होतं, हे भावनेच्या स्तरावर सगळंच निगेटिव्ह कमी होतं, राग कमी होतं, चिडचिड कमी होतं. बायोकेमिकल चेंजेस म्हणजे आपण जर ब्लड घेतलं सुदर्शन क्रिया करणाऱ्या, रेग्युलर करणाऱ्या व्यक्तीचं आणि न करणाऱ्या व्यक्तीचं, तर इकडे शुगर कंट्रोल असेल आणि BP कमी म्हणजे नॉर्मल असतं. कोलेस्ट्रॉल जे हार्ट अटॅकला कारणीभूत आहे ते कंट्रोल असतं. आणि टेन्शन आलं रे आलं की आपलं शरीर कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन प्रोड्यूस करतं. तर ते कॉर्टिसॉल लेवल जे सुदर्शन क्रिया न करणाऱ्या व्यक्तीमध्ये खूप हाय असतं आणि ते कॉर्टिसॉल लेवल कमी होतं. लॅक्टेट, ज्याच्यामुळं पाय दुखतात, हे दुखतं, लॅक्टेट साचून राहतं, त्याची लेवल कमी होते. आणि काय म्हणू आपण,
जिनॉटिकली म्हणजे काय म्हणू आपण, जीन्स माहिती आहे ना सगळ्यांना. DNA असतो, आपली एक पेशी असते त्याच्यामध्ये DNA असतो, एक सेल असते त्याच्यामध्ये DNA असतो आणि त्याच्यावर प्रत्येकाचा स्वभाव आपण म्हणतो ना, त्याचं जीन आलंय, वडिलांचं जीन आलंय, वडिलांचा स्वभाव आलेला आहे. तर ते असे जीन्स असतात. तर जवळजवळ अनुवंशिक आजारांची जीन्स सुद्धा सुदर्शन क्रिया करण्याने नष्ट होतात. माझं स्वतःचं उदाहरण सांगते. माझ्या वडिलांना डायबेटीस, माझ्या आत्या काका त्यांच्या A to Z मुलांना डायबेटीस आहे, पण मला त्याच्यातून मी वाचलेली आहे. त्यामुळं असे अनेक त्याच्यामध्ये आपल्याला फायदे मिळतात. तर मी कोलपुके सरांची खूप आभारी आहे की सुदर्शन क्रियेबद्दल त्यांनी मला इथे बोलावलं. आणि जसं आपले विपश्यनाचे सर म्हणले तसंच साखर किती गोड आहे आम्ही म्हणलं तरी ती तोंडावर ठेवल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की ती गोड आहे. तसं सुदर्शन क्रिया तुम्ही करून पाहिल्याशिवाय ती कशी आहे तुम्हाला समजणार नाही. थँक्यू. खूप खूप धन्यवाद ताई. आपल्याकडे पाहूनच वाटतं की आपण सुदर्शन क्रिया करतात. अतिशय प्रसन्न आणि उत्साही व्यक्तिमत्व आहे ते. मी अनेक वर्षापासून ओळखतो त्यांना. यानंतर नव्यानेच अस्तित्वात आलेलं तेज ज्ञान फाउंडेशन, अगदी बालकावस्थेत म्हणावं की तरुणावस्थेत म्हणावं, पण एक विशिष्ट विचार घेऊन एका ध्येयवादानं एक आध्यात्मिक संप्रदाय पुढे येतो आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. तर ताई आणि नाव आपण मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. सभी को शुभेच्छा, हॅपी थॉट्स. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरून आत्ताच निघून गेलेले अनंताचार्य काशीकर सर, खूप छान वाटलं त्यांचं संस्कृतमध्ये काही गोष्टी ऐकून. मीही MA BEd संस्कृत आहे आणि त्यांनी जो श्लोक सांगितला तोही मला फार आवडला की तोच एक सोप्या पद्धतीमध्ये पण आहे श्लोक. परोपकाराय फलंती वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थम इदं शरीरम. हे सज्जनांचं किंवा जे आपले गुरु असतात त्यांचं हे वागणं असंच असतं. तर आज मी या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना प्रथम वंदन करते आणि कोलपुके सरांचे खूप धन्यवाद देते कोलपुके सरांना, कारण त्यांनी हे उपासनांचे जे विविध मार्ग आहेत याबद्दल सगळ्यांना एकत्र आणलं आणि सगळ्यांना इथं विचार मांडण्यासाठी संधी दिली. तेजज्ञान फाउंडेशन ही एक आध्यात्मिक संस्था आहे. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी किंवा व्यक्तीच्या 5ही स्तरावर काम करण्यासाठी ही संस्था काम करत आहे. 1998 पासून या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरश्री हे यावर काम करत आहेत. आमच्या ह्याच्यामध्ये एक तेजज्ञान फाउंडेशनमध्ये एक असं स्लोगन आहे की एक गरीब व्यक्ती आनंदी होऊ शकतो, पण एक आनंदी व्यक्ती कधीही गरीब होऊ शकत नाही. तर हे गरीब आणि श्रीमंत हे कशावर आहे, तर हे कशाशी निगडीत आहे, तर केवळ विचारांशी निगडीत आहे. पूर्ण जीवन हे आपलं विचारांवरच आधारित आहे. तर यामध्ये सर्वप्रथम मी कोण आहे यावर तर पूर्णतः काम केलंच जातं. आणि म्हणजे आपण ह्या सगळ्यांनी हे जे आपण चित्र आणि चरित्र त्याच्या मागचे जे सूत्र किंवा जे मंत्र आहेत ते जे याचा डीपमध्ये अभ्यास केल्यानंतर या प्रत्येकाने ज्या मार्गावर ते जाऊन सक्सेस झालेले आहेत, तेजज्ञान फाउंडेशन पण तोच एक मार्ग आहे. पण यांचा मार्ग वेगळ्या पद्धतीने आहे की प्रेम, आनंद, मौन. आणि दररोज आपण फक्त विचारांसोबत जगतोय आणि त्या विचारांना घेऊन आपल्याला दररोजचं जीवन वर्तमानात आणि सुखी कसं जगायचंय हे या संस्थेच्या
मार्फत काम केलं जातं. एक काहीतरी सिम्बॉल लागतंय. आपण खूप ज्ञान घेतो, पण ते ज्ञान आपण लगेच विसरून जातो. खूप पुस्तकं वाचतो, पण त्या पुस्तकामधून जे घेतलं आहे त्याच्यावर आपण चिंतन मनन करत नाही, किंवा एकदा वाचतो आणि असं वाटतं आपल्याला नेहमी की हां नाही आम्हाला कळालं, किंवा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी जोडायचं म्हटलं तरी सुद्धा आपण त्यावर जास्त विचार करत नाही की हां हे आम्हाला माहीत आहे. कुठले एखादे गुरु काही सांगतायत तरी तेव्हाही म्हणतो आपण की हां हे आम्हाला माहीत आहे. पण याच्यामध्ये आम्ही जेव्हा 5 दिवसाचं महास्मरणी शिबिर करतो त्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी ट्रेंड करून घेतलं जातं की तुम्ही वर्तमानामध्ये कसे जगणार. वर्तमानामध्ये जगत असताना दररोज डे टू डे लाईफमध्ये येणाऱ्या अडचणींना अडचण म्हणायचं की तो आपला दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन कसा चेंज करायचा हे तिथं पूर्णपणे आपलं चेंज होऊन जातं. आणखी यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली जाते की एक चावी बनवणारा असतो आणि तिथं तो चावी बनवत असतो, तर ते तिथं हातोडा पण असतो. हातोडा आणि चावी दोघंजण एकमेकांशी चर्चा करतात आणि हातोडा म्हणतो की चावीला मी एवढा तुझ्यापेक्षा ताकदवान आहे तरी पण मी लॉकला खोलू शकत नाही. तर चावी म्हणते की मी लॉकच्या कुलपाच्या मध्ये जाऊन हळुवारपणे फिरते आणि त्यामुळे ते लॉक अलगदपणे उघडते, कुठेही डॅमेज होत नाही. आणि हातोडा म्हणतो की मी त्याच्यावर एवढे प्रहार करतो तरी ते तुटतं आणि नंतर काय होतं की ते लॉक कामात पण येत नाही. त्या पद्धतीनं हे तेजज्ञान फाउंडेशन जे आहे ते आपल्या अंतर्मनातून आपले विचार बदलत आहे. मी कोण आहे याची तिथं पूर्णतः जाणीव होते आणि आपण आजपर्यंत ज्याचा कधी शोध घेतला नाही किंवा आपल्या मनात जे अंतर्मनात गेलेले आजपर्यंतचे विचार आहेत त्या विचारांवर आपण कधी काम केलेलं नसतं. तर या सर्व गोष्टीवर तिथं अतिशय उत्कृष्टरित्या काम केलं जातं आणि सिस्टम फॉर विजडम त्याला म्हटलेलं आहे. तर आपल्याला प्ले ग्रुपपासून आपण ग्रॅज्युएशनपर्यंत मुक्ती म्हणणं फार सोपं आहे. मी पण खूप साधना केलेल्या आहेत, कोर्सेस केलेले आहेत, खूप शिबिरं केलेले आहेत. पण त्या शिबिरांमध्ये गेल्यानंतर 10 मिनिटाचं ध्यान असं वाटतं की आपण 1 तास झालं बसलोय डोळे बंद करून. पण ज्या वेळेला तेजज्ञान फाउंडेशनमध्ये मी शिबिर केलं त्यानंतर तासनतास ध्यान अतिशय सुंदर प्रकारे लागू शकतं. कारण तेजज्ञान फाउंडेशनमध्ये पूर्णतः विचारांवर काम होतं. जे आपल्या मनामध्ये हजारो विचार दिवसभर त्रास देत असतात आणि प्रत्येक माणूस हा स्वतःशी तरी बोलतो नाहीतर कोणाशी तरी बोलत असतो. पण या विचारांकडे बघण्याचं काम, जसं सरांनी विपश्यनेमध्ये सांगितलं की आपण स्वतःच्या ज्या बाहेर येणाऱ्या भावनांकडे बघतो. विपश्यना म्हणजे एक त्रयास्थाप्रमाणे त्या विचारांना बघणं. तसंच याच्यामध्ये प्रत्येक विचारांना कसं पाहायचं आणि त्या विचारांना जाणीवपूर्वक कुठले विचार आपल्या मनामध्ये घोळवत ठेवायचे आणि कोणत्या विचारांमुळे आपण सुखी, समाधानी आणि आनंदी होणार आहोत हे त्यात शिकवलं जातं. आणि हे मुक्ती वगैरे हे पुढच्या स्टेप्स आहेत. इथं 4 ते 5 शिबिरं असतात. जिथं सुरुवात करायची आहे प्रत्येकांना तर त्यांनी हॅपी थॉट सोबत सुरुवात केली तर खूप छान आहे. आणि हायरचे तर सगळ्या उपासनेचे जे काही इथं मार्ग सांगितलेले आहेत प्रत्येक मार्ग हा प्रत्येकाला तिथंच नेऊन पोहोचवणार आहे. प्रत्येकाचं डेस्टिनेशन तेच आहे. पण आपण एकदम ग्रॅज्युएशनची परीक्षा कधी दिलेली नाही कोणीही. नर्सरीपासून आपण शिकत गेलेलो आहेत. त्याप्रमाणे आपल्या आत्ताच्या जीवनाला प्रॉपर ट्रॅकवर नेण्याचं काम आणि डेस्टिनेशनपर्यंत नेण्याचं काम तेजज्ञान फाउंडेशनमध्ये अतिशय उत्कृष्टपणे केले जातं. जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी ही संस्था काम करते. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते आणि धन्यवाद. हॅपी थॉट्स. धन्यवाद. सद्गुरू ओशोंनी ध्यानाच्या अनेक पद्धती स्वतः विकसित केल्या. पारंपरिक पद्धतीचं त्यांनी सुंदर विश्लेषण केलं आणि स्वतःचेही काही विधी शोधून काढल्या. कारण 2000-2500 वर्षापूर्वीचं मन आता खूप बदललंय. त्यामध्ये गुंतागुंत आलेली आहे.
नवीन ज्ञान, नवीन तंत्रज्ञान आणि एकंदरीतच सामाजिक रचना, व्यवस्था, लोकशाही इत्यादी झालेल्या बदलामुळे आलेला तणाव हा कसा काढायचा, जो आत दाबला तर शरीरामध्ये व्याधी निर्माण करतो, बाहेर व्यक्त करावा तर समाजामध्ये असंतोष आणि संघर्ष निर्माण करतो. आणि मग तिसरा पर्याय काय, तर तिसरा पर्याय आहे सक्रिय ध्यान. तर या ध्यानविधीमध्ये अनेक वर्षापासून प्रयोग करत असलेले आमचे मित्र डॉक्टर पाचेगावकर या सक्रिय ध्यानाविषयी आपल्याला माहिती देतील. डॉक्टर पाचेगावकर. मंचावरील मान्यवर व उपस्थित श्रोते हो, आज मी डॉक्टर उमाकांत पाचेगावकर ओशो रचित ध्यान विधीवर 4 शब्द बोलणार आहे. ओशो रचित ध्यान धारणांना बराचसा आधार हा मानसशास्त्राचा तसेच वेगवेगळ्या तत्वज्ञानांचा लाभलेला आहे. पतंजलींच्या काळामध्ये लोक स्वभावतः खूप मौन असायचे, मन शांत असायचं आणि साधी जीवनशैली असायची. आता जेवढं आपलं मन क्रियाशील आहे तेवढं क्रियाशील मन त्या काळामध्ये नव्हतं. लोक वेळेवर झोपायचे, पशूंसारखे साधे सोपे जगायचे, मस्तिष्काचं काम हे कमी असायचं आणि लोक हे तार्किक आणि बौद्धिक पण नव्हते. अशा रीतीने अध्यात्माच्या बाबतीत बोलायचं झालं तर लोक हे हृदयामध्ये स्थित असायचे. हल्ली आपण हृदयामध्ये स्थित न राहता आपण आपल्या मस्तिष्कामध्ये स्थिर आहोत. त्या काळी एखाद्या लाकूड तोड्याला जर ऐन कारणाने त्याला राग आला तर त्याच्या लाकूड तोडीच्या व्यवसायामधनंच त्याच्या मनातील राग किंवा वाटणारे, ज्याला आपण काय म्हणूयात, वेगवेगळ्या विकार, हे सर्व बाहेर निघायचे. पण सध्याच्या आधुनिक जगामध्ये आपण खूप काही बदललो आहोत. आपण एवढ्या सुखसुविधांमध्ये राहतो की आपल्याला जीवनामध्ये कुठेतरी हे निगेटिव्ह भावना, विचार किंवा भावावेग काढायला संधीच मिळत नाही. मग एक कॉमन उदाहरण आहे की आपल्याला ऐन कारणाने राग आलेला आहे आणि आपण जर वाहन चालवत असू तर आपण त्या रागाची अभिव्यक्ती त्या वाहनाचं ॲक्सिलरेटर जोरात दाबून आपण काढतो. कधी कधी ब्रेक दाबायचं पण आपण विसरून जातो. तर अशा रीतीने ड्रायव्हिंग हे सुद्धा एका प्रकारे रागाच्या अभिव्यक्तीचं माध्यम बनतं. आणि असं म्हणलं जायचं की किंवा असं म्हणलं जातं की जी लोक आपल्या हातांद्वारे कार्य करतात त्यांना चिंता वगैरे बऱ्यापैकी कमी असतं किंवा ताणतणाव पण कमी असतो. अशा रीतीने आपल्याला असं म्हणता येईल की जी लोक मस्तिष्काच्या साहाय्याने सध्या आपलं कार्य करतात किंवा जीवन जगतात अशा लोकांना त्यांच्या निगेटिव्ह भावनांना वाट करून देण्यासाठी रेचनची गरज अत्यंत म्हणजे काय म्हणूयात त्याला महत्त्वाची असते. तर असं म्हटलं जातं की आपण जेवढं मस्तिष्काचं काम करू तेवढं आपल्या मनामध्ये बऱ्यापैकी ऊर्जा ही निर्माण होते. पण या ऊर्जेला जर बाहेर जायला कोणतंही दार नसेल तर ही ऊर्जा ही मनातल्या मनात साचून राहते आणि मग ज्याला आपण असं म्हणूया साधारण भाषेमध्ये की थोडेसे काही गोष्टी पागलपणा किंवा रागापोटी येणारं वेगळं बिहेवियर हे सगळं प्रकट व्हायला सुरुवात होते. ओशोंनी ध्यानाची व्याख्या करत असताना जीवन ऊर्जेतील विरोधाभासाची मदत घेतलेली आहे. त्यांच्या मते
जीवन हे सरळ रेषेमध्ये कधीच त्याची मार्गक्रमणा करत नाही. जीवन हे नेहमीच विरोधाभासांनी भरलेलं असतं. जीवन हे नेहमीच स्वतःला एका द्वंद्वात्मक रीतीने पेश करतं. हे जीवन कधीही नदीसारखं सरळ वाहत नसतं. म्हणूनच आपल्या मराठीमध्ये गाणं आहे की जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे आणि पुढे पुढे चालावे. तर हे गाणं तसं पाहिलं तर आपल्याला गुणगुणायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात ते अनुभवायला खूपच अवघड आहे. म्हणून हेगेलियन तत्वज्ञानानुसार आपल्या जीवनामध्ये नेहमीच आपण 3 प्रक्रिया दैनंदिनरित्या अनुभवतो. पहिल्या प्रक्रियेमध्ये आपण एखादी कल्पना म्हणजे थेसिस चितारतो. लगेचच त्या कल्पनेला छेद देणारी दुसरी कल्पना अवतरते. याला आपण अँटीथेसिस म्हणू. कालांतराने ही छेद देणारी कल्पना म्हणजे थेसिस, अँटीथेसिस, आणि त्यापूर्वीची कल्पना म्हणजे थेसिस, या दोन्ही एकत्रित येतात आणि त्यांचे संश्लेषण म्हणजे सिंथेसिस होते. पुढे चालून या सिंथेसिसचं नवीन रूपांतर एका नवीन थेसिसमध्ये होतं. त्याला रिस्पॉन्स म्हणून पुन्हा अँटीथेसिस होतं आणि पुढे याचं दोघांचं मिलन होऊन नवीन संश्लेषण म्हणजे सिंथेसिस होतं. तर आपलं जीवन हे असं सरळ एका रेषेत न चालता या अशाच पद्धतीने म्हणजे सदैव विरोधाभासाने ते पुढे पुढे जात असतं. पर्यायाने कोणत्याही एका कल्पनेचा शोध व विकास करण्यासाठी मानसशास्त्रामध्ये द्वंद्वात्मक पद्धत वापरली जाते. तर ओशोंनी त्यांच्या ध्यानविधीमध्ये याच द्वंद्वात्मक पद्धतीचा फार खुबीने वापर केला आहे. उदाहरणार्थ, ही गोष्ट आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने स्पष्ट करूया. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर सांगितलं की तुम्ही शांतपणाने डोळे मिटून पडून राहा, अगदी रिलॅक्स व्हा, पण असं म्हटल्याने हा व्यक्ती हा काही एकदम विश्रांतीमध्ये जाऊ नाही शकणार. त्याच्या अंतर्मनातील विचारांचे काहूल, मनातला कोलाहल हा चालूच असतो. त्या उपर परत हे रिलॅक्स होण्याचे दडपण. म्हणून ओशो गमतीने असं म्हणतात की हा रिलॅक्स होण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती कदाचित जगातील सर्वाधिक तणावग्रस्त व्यक्ती असू शकतो. आणि हे असणे साहजिकच, कारण त्या विचाराने या द्वंद्वात्मक जीवनाला कधी समजावूनच घेतलेलं नसतं. म्हणून ओशो म्हणतात की माझ्या सक्रिय किंवा गतिमान ध्यानविधींमध्ये कोणालाही सुरुवातीलाच रिलॅक्स व्हा असं मी म्हणत नाही. तर या विरुद्ध मी असं म्हणतो की तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं अधिकाधिक तणावग्रस्त बना. तेही पूर्ण ताकदीने तुमची जेवढी क्षमता आहे त्या क्षमतेच्या पराकुटीला जा आणि मग एका उच्चतम पातळीला तुमची तणावग्रस्तता पोहोचली की आपोआपच एक प्रकारची गहन शिथिलतेमध्ये आपण प्रवेश कराल. कारण तुम्ही ही जाणीवपूर्वक निर्माण केलेली तणावग्रस्तता एका उच्चतम पातळीला जर पोहोचवली तर ही जीवन ऊर्जा नेमकं त्याविरुद्ध कार्य करते व आपल्याला एक प्रकारच्या संपूर्ण शिथिलतेमध्ये किंवा गहन विश्रांतीमध्ये घेऊन जाते. आणि नेमके याच क्षणी आपण अधिकाधिक सजगतेने किंवा जागरूकतेने या विश्रांतीला किंवा या शिथिलतेला एक द्रष्टा म्हणून पाहायला हवं आहे. अत्युत्तम ताणानंतर आलेल्या या शिथिलतेमध्ये तुम्ही तुमच्या वतीने काहीही न करता जागरूक भावानी किंवा द्रष्टा भावानी तुम्ही जेव्हा स्थित होता, थांबता, त्यावेळेला शरीरातील एक एक स्नायू हा सैल व्हायला लागतो. विचारांची मालिका समोरून चालू असते
आजूबाजूला येणारे ध्वनी किंवा हवेची झुळूक अशा सर्व गोष्टींना आपण एका साक्षी भावाने पाहत असतो. म्हणून ओशो म्हणतात की ध्यान म्हणजे संपूर्ण निष्क्रियतेसोबत आलेला साक्षीभाव किंवा द्रष्टाभाव असतो. पण या साक्षीभावापर्यंत किंवा द्रष्टाभावापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला बरंच काही करावंसं लागतं. पण हे बरंच काही करणं म्हणजे ध्यान नसतं तर ध्यानामध्ये उतरण्याची पूर्वतयारी असते. जसं आपल्याला स्विमिंग पूलमध्ये उंचावरनं उडी मारावी लागते, तसं ह्याच्या काही सक्रिय किंवा क्रियाशील विधी ह्या शक्यतो ध्यानाच्या सुरुवातीलाच असतात. तर या क्रियाशील विधी एक प्रकारचं जम्पिंग बोर्ड म्हणून काम करतात व आपल्याला साक्षीभावामध्ये किंवा गहन जागरूकतेमध्ये शेवटी घेऊन जातात. ओशोंच्या मते ध्यान धारणेमध्ये प्रवेश म्हणजे सक्रिय किंवा क्रियाशील पद्धतीने अचेतन मनाच्या तळघरामध्ये साठलेल्या विविध विचार कल्लोळांना तसेच भावनेच्या वेगवेगळ्या आवेगांना वाट करून देतं. याला आपण रेचन असं म्हणू शकतो. तर हे रेचन किंवा हा भावनांच्या आवेगांचा निचरा झाल्यानंतर मग मात्र आपल्याला पूर्णपणे शांत पद्धतीने मौनमध्ये बसायला सोपं जातं. आपल्या अचेतन मनामध्ये आत्तापर्यंत न व्यक्त झालेली संभवनीय क्षमता, आपली सर्जनशीलता, शांती, शून्यता आणि सर्वोच्च आनंद ज्याला ओशो द ब्लिस म्हणतात, या सर्व गोष्टींना प्रकट व्हायला मदत होते. वास्तविक ओशोंच्या ध्यानविधींबद्दल बोलणं म्हणजे अवकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. म्हणून मी वास्तविक तुम्हाला काही माझे टिपण काढून त्या टिपणांच्या साहाय्याने मी तुम्हाला हे वाचून दाखवलं. ओशोंची सर्वात बेसिक म्हणजे एक प्रमुख ध्यानविधी ज्याचं नाव आहे डायनामिक मेडिटेशन. हे डायनामिक मेडिटेशनला आपण सक्रिय ध्यान असंही म्हणतो. तर हे सक्रिय ध्यान 5 स्टेजेसमध्ये विभागलेलं आहे आणि पहिल्या या 5 स्टेजेसपैकी पहिले 3 स्टेजेस म्हणजे पहिले 3 चरण हे 10-10 मिनिटांचे असतात आणि शेवटचे 2 चरण हे 15-15 मिनिटांचे असतात. तर या डायनामिक मेडिटेशनच्या पहिल्या चरणमध्ये आपल्याला आपला श्वास हा एक प्रकारच्या अराजक पद्धतीने सदैव 10 मिनिट बाहेर काढायचा असतो. श्वास मध्ये घेण्याची फिकीर बिलकुलच नाही करायची. तर याला कारण म्हणजे ओशो असं म्हणतात की जसं आपण आत्ता विपश्यनेबद्दल ऐकलं किंवा मॅडमच्या याच्यानुसार आपण रविशंकर यांच्या पद्धतीबद्दल ऐकलं की आपला जो श्वास आहे हा वेगवेगळ्या जीवनातल्या स्थितीमध्ये हा बदलत असतो. राग आला तर आपला श्वास जलद होतो. तेच आपल्याला एखादं काही वेगळी भावना आली तर पुन्हा त्या श्वासाची गती बदलते. त्यामुळे आपण जीवनामध्ये आपल्या जीवनाला दैनंदिन जीवनाला नियंत्रित करण्यासाठी कळत नकळत श्वासाच्या मदतीने आपली बाह्य परिस्थिती आपण कंट्रोल करतो. तर या ओशोंची जर पहिलं जे चरण आहे तर यामध्ये श्वास हा वेगाने पण कोणताही लय नसलेल्या म्हणजे अराजक पद्धतीने श्वास हा 10 मिनिट तब्बल बाहेर फेकला जातो. अध्यात्माच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर याला कुंडलिनी अवेकनिंग किंवा कुंडलिनीची शक्ती जागृत करणे असंही म्हणलं जाऊ शकतं. आणि मेडिकलच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर याला म्हणतात हायपर व्हेंटिलेशन, ज्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन मध्ये येतो आणि CO2 बाहेर टाकला जातो. तर हे ओशोंची जी काही ध्यान पद्धती आहे डायनामिक मेडिटेशन, याचं जे ड्युरेशन 1 तासांचं आहे. तर हे वास्तविक दररोज सकाळी जेव्हा आपली झोप होते आणि सूर्योदयाच्या वेळेला जेव्हा पूर्ण निसर्ग जागी व्हायला लागतो तर ही या ध्यानाची करण्याची वेळ आहे. हे ध्यान शक्यतो रिकाम्या पोटी करणे योग्य आहे. आणि
तर ह्या पहिल्या 10 मिनिटाच्या स्टेजमध्ये आपण जेव्हा श्वास पूर्णपणे आणि हां महत्त्वाचं सांगायचं राहिलं की या ध्यानातल्या 5ही स्टेजेस करण्यासाठी ओशोंनी संगीताचा वापर केलेला आहे आणि हे संपूर्ण ध्यान हे डोळे मिटून करायचं आहे. तर वेगवेगळ्या स्टेजेस किती संपल्यात काही नाही हे संगीताच्या मदतीने आपल्याला कळू शकतं. मग ही 10 मिनिटांची श्वास बाहेर फेकण्याची स्टेज संपली की म्युझिक बदलतं आणि या दुसऱ्या स्टेजचं नाव आहे रेचल. मग या दुसऱ्या स्टेजमध्ये ओशो असं म्हणतात की तुम्ही अराजकतेने जर श्वास बाहेर सतत 10 मिनिट कंटिन्युअसली बाहेर टाकला फेकला तर आपल्या शरीरामधील भावावेग उफाळून येतात. मग एखाद्याला त्याच्या अचेतन मनामध्ये दडलेला राग असेल तर त्याने तो हवेमध्ये व्यक्त करायचा. एखाद्याला रडू आले तर त्याने मनसोक्त रडायचं. एखाद्याला हसू आले तर त्याने मनसोक्त हसायचं. तर प्रत्येकाची अभिव्यक्ती प्रत्येकाच्या संचितानुसार वेगवेगळी असते. तर या पद्धतीमध्ये असं म्हणतात की इथे आपल्या मनाचं त्यातल्या त्यात आपल्या अचेतन मनाचं क्लिन्सिंग म्हणजे स्वच्छता केली जाते. पण हे सर्व काही ध्यान करत असताना आपल्याला अवेअर राहूनच करायचं असतं. म्हणजे आपण हे करत असताना ध्यानामध्ये आपल्याला स्वतःला विसरून जायला नको आहे. 2-3 मिनिटांमध्ये संपेल आपलं. तर आपल्याला हे 10 मिनिटाचं ही स्टेज संपली की आणि बऱ्याचदा काय होतं की एखाद्याला काहीच नाही झालं तर त्यांनी थोडासा अभिनय करून पण ही सेकंड स्टेज ते करू शकतात. मग तिसऱ्या स्टेजमध्ये ही पहिल्या श्वासाने अवेकन झालेली कुंडलिनी आपण ऊर्ध्वगामी नेण्यासाठी शरीराचा आपण वापर करतो. ज्यामध्ये दोन्ही हात असे वर करून हवेमध्ये जंप मारली जाते आणि खाली तलव्यांवर खाली येत असताना हू या ध्वनीचा वापर केला जातो. हू या ध्वनीच्या वापराने आपल्या नाभीखाली एक केंद्र आहे तर त्या केंद्रावर आघात होतो आणि आपली अवेकन झालेली कुंडलिनी वर जायला मदत होते. ही स्टेज आपल्याला 10 मिनिट न थांबता नॉन स्टॉप आपल्याला हे करायचं आहे. मग हे 10 मिनिट करत असताना आपल्याला बऱ्याचदा असं जाणवतं की आपली शारीरिक क्षमता आता संपली आहे, आपण पुढे काहीच करू शकत नाही. तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला निष्क्रियतेमध्ये उतरण्यासाठी या पद्धतीच्या सक्रियतेची गरज असते. मग ही 10 मिनिटांची स्टेज जेव्हा संपुष्टात येते तेव्हा स्टॉप असं म्हणलं जातं आणि आपल्याला आहे त्या पोझिशनमध्ये म्हणजे आपले दोन्ही हात जर वर असतील तर त्याच पोझिशनमध्ये आपल्याला स्तब्ध 15 मिनिट थांबायचं असतं. तर ओशोच्या मते हीच खरीखुरी ध्यानाची स्टेज आणि आतापर्यंत ज्या पहिल्या 3 स्टेजेस होत्या त्या ध्यानाच्या स्टेजमध्ये उतरण्याच्या पायऱ्या म्हणूयात किंवा पूर्वतयारी म्हणूयात. तर या स्टेजमध्ये जेव्हा आपण आपले हात वर असतात आपल्या अवघडलेल्या पोझिशनमध्ये आपण थांबलेलो असतो तेव्हा आपलं मन कार्य करतं. मन म्हणते की अरे बापरे 15 मिनिट थांबायचं आहे, 1 मिनिट झाला, 2 मिनिट झालं. मन आपलं मिनिट्स मोजायला लागतं. मग हे सर्व मनाच्या विचारांच्या या खेळांना अवघडलेल्या शरीराला त्यावेळेस म्युझिक काहीही नसतं, म्युझिक थांबलेलं असतं. तर अवतीभोवती होणाऱ्या आवाजांना ध्वनीला आपण एक साक्षी रूपाने फक्त पुरून उरतो. तर ह्या साक्षी रूपाने या 15 मिनिटांमध्ये ह्या सगळ्यांचं एक सजगतेने फील करणं हेच काय ते ह्या ध्यानाचं गमक आहे. आणि ही 15 मिनिटांची स्टेज संपल्यानंतर मग भारतीय म्युझिक सुरू होतं आणि मग आपण ज्याला ओशो म्हणतात स्टेज ऑफ सेलिब्रेशन. तर ही आपण आपल्याला ईश्वराने ही संधी दिली हे व्हायला. विषय गहन आहे, संपत आलेला आहे. तर हे संपायला आपल्याला मदत होते. तर अशा रीतीने ओशो डायनामिक मेडिटेशन बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आणि ओशोच्या या सक्रियतेमधनं निष्क्रियतेमध्ये जाणाऱ्या मी मनोभूमिका ओशोची मनोभूमिका मी तुम्हाला स्पष्ट केली. तर
माझा वेळ मागेच संपलेला आहे. तर अशा रीतीने मी माझे हे 4 इंट्रोडक्टरी शब्द ओशोच्या ध्यानविधीबद्दल बोलून मी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विषय गहन आहे, गंभीर आहे असं वक्तेच म्हणतायत. ठीक आहे, पण ओशो असं म्हणतात, हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम. म्हणजे ध्यानाला गंभीर त्याग, तपश्चर्या, वैराग्य, अगदी असं अंगाला राख लावून वगैरे हे असं काही नाही आहे. हसत खेळत विनोद करत हे करण्याचे एक विधी असं ओशो समजावून सांगतात. डॉक्टर साहेबांनी सक्रिय ध्यानाबद्दल छान माहिती दिली, त्यांना धन्यवाद देतो. एक वेदवचन आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती. सत्य एक आहे, पण ज्ञानी लोक वेगवेगळ्या भाषेत किंवा वेगवेगळ्या प्रकाराने ते समजावून देतात. आता ह्याच्या पुढे मी एक पाऊल टाकतो आणि असं म्हणतो की एकम सत मुमुक्षु बहुविधा प्राप्ती. मला संस्कृत भाषा येत नाही, पण माझा भाव जाणून घ्या की सत्य एक आहे, पण मुमुक्षु हे वेगवेगळ्या विधीने ते प्राप्त करू शकतात. आणि यालाच महावीरांनी स्यात वाद असं नाव दिलं. खरं तर महावीर वाद घालणाऱ्यापैकी नाहीतच. त्यांनी तर एक आकाश मोकळं केले. अनेक विचारांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कसं कसं पाहता येतं हे त्यांनी समजावून सांगितलं. तर महावीर हे जैन परंपरेतले तीर्थंकर आहेत आणि जैन साधना काय आहे ते आपण जाणून घेऊया. नागावकर ताई आपल्याला याबद्दल मार्गदर्शन करतील. पण तत्पूर्वी नमोकार मंत्र म्हणणार आहेत, तो आपण ऐकून घ्यावा. यानंतर नागावकर ताई जैन साधनेबद्दल मार्गदर्शन करतील. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व श्रोते हो, वेळ फार झालाय याची कल्पना आहे मला, आणि 15 मिनिटांमध्ये जैन दर्शन मला सांगण्याची मर्यादा दिलेली आहे. त्यामुळे डायरेक्ट मी जैन दर्शनाकडेच वळते. सर्वांना जय जिनेंद्र. जैन दर्शन म्हणजे आपण एका विशाल हिमनगाप्रमाणे जर मानले तर त्या हिमनगाच्या टोकातील अगदी
अंशतः एकदम छोटासा असा भाग म्हणजे मी जाणलेल्या अध्यात्म आहे. एवढे हे विशाल दर्शन आहे. तरीही अबकड स्वरूपात का असेना, अगदी प्राथमिक स्वरूपात का असेना, परंतु हे जैन दर्शन किंवा जैन सिद्धांत मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. प्रत्येकाला अंतिम स्वरूप काय आहे, शाश्वत स्वरूप काय आहे, किंवा नित्य काय आहे, निरंतर असं काय आहे, याविषयी प्रत्येकालाच जिज्ञासा असते. आणि यालाच आपण अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग किंवा अध्यात्म समजून घेणं असं म्हणू शकतो. जगात या अध्यात्माविषयी अनेक विचारधारा आहेत, अनेक दर्शनं आहेत, याला अनेक श्रद्धाही म्हणता येईल. या विचारधारांचं आपण 2 गटांमध्ये वर्गीकरण करू शकतो. एक आहे भारतीय दर्शन आणि दुसरे आहे पाश्चिमात्य दर्शन. चीन, जपान सारखे देश पूर्वेकडे जरी असले तरी पाश्चिमात्य दर्शनांमध्ये त्याचा समावेश केला जातो. मी भारतीय दर्शनाकडे जास्त ओढली गेली आहे, जास्त जोडली गेली आहे. याचं कारण म्हणजे अध्यात्माच्या ज्या विचारधारा आहेत त्याची मूळ सुरुवात ही भारतापासून झालेली आहे. म्हणून मी भारतीय दर्शनाकडे जास्त ओढली गेली आहे. एका विचारवंत कवीनं असंही म्हटलेलं आहे की संसार को हम ही ने ज्ञान शिक्षा प्रदान की, अध्यात्म की, विचार की, विज्ञान की, व्यापार की. असे हे हजारो वर्षांचा इतिहास असणारे भारतीय दर्शन, याच्या चौकटीची सुरुवात होते ती जैन सिद्धांतानुसार किंवा वेदानुसार, आणि ही चौकट संपते सध्या तरी ओशो दर्शनापर्यंत. अनेक ऋषी महाऋषींनी वर्षानुवर्ष तपस्या करून 4 वेदांची निर्मिती केली. या 4 वेदांचा शेवटचा भाग म्हणजे उपनिषद, आणि म्हणून उपनिषदांना वेदांत असं सुद्धा म्हटलं जातं. या वेदांतामध्ये आत्मा, जन्म, मृत्यू, पुनर्जन्म अशा सर्व धारणांचा समावेश केलेला आहे. प्रचलित 9 भारतीय दर्शनांपैकी षड्दर्शनं म्हणजे जी 6 दर्शनं आहेत ती वेदांतांना मानतात, वेदांतांवर श्रद्धा ठेवतात, म्हणून त्यांना आस्तिक दर्शन असं म्हणतात. आणि उर्वरित 3 म्हणजे चार्वाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन हे वेदांतांवर श्रद्धा ठेवत नाहीत किंवा त्यांना मानत नाहीत, म्हणून त्यांना नास्तिक दर्शन असं म्हणतात. परंतु जैन दर्शन हे षड दर्शनांच्या जवळचं दर्शन असं आपल्याला म्हणता येईल, कारण देव, भगवान या धारणा ज्या आहेत त्या षड दर्शनानुसार पण आहेत आणि जैन दर्शनानुसार पण आहेत. षड दर्शनानुसार देव, भगवान म्हणजे कोण, तर जे सृष्टीची निर्मिती करतात, जे सृष्टी चालवतात आणि सृष्टीचा क्षयही करतात, असे जे 3 देव सांगितलेले आहेत, ब्रह्मा, विष्णू, महेश, या देवांना ईश्वर मानलं जातं, भगवान मानलं जातं. जैन दर्शनानुसार सर्व जीव, सर्व आत्मे ही सारखे आहेत, समान आहेत. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काहीही करू शकत नाही, परंतु निमित्त मात्र होऊ शकतं. तर संसारी जीवापैकी जे जीव कर्मबंधनातून मुक्त झालेले आहेत आणि आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेले आहेत त्या जीवांनाच तीर्थंकर, सिद्ध, भगवान असं म्हटलं जातं. संसारी जीव जेव्हा कर्मबंधातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे देव, हे भगवान, हे तीर्थंकर, हे सिद्ध हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन करत असतात, एखाद्या गाईडप्रमाणे आपल्याला गाईड करत असतात. परंतु कर्मबंध मुक्त होण्याचा जो पुरुषार्थ आहे तो त्या त्या जीवालाच करावा लागतो. मग हा पुरुषार्थ करत असताना जे जे आचार विचार, जे जे व्यवहार करावे लागतात त्यांना आपण उपासना असं म्हणू शकतो. उपासना किंवा उपासनेचं महत्त्व सांगत असताना जैन धर्मामध्ये म्हटलेलं आहे, धर्म करत संसार सुख,
धर्म करत निर्वाण, धर्मपंथ साधे विना नरतिर्यांचे समान. या ठिकाणी धर्म याचा अर्थ आहे स्वरूप, स्वतःचं लक्षण, स्वतःचे गुण. अग्नीचं स्वरूप किंवा अग्नीचा धर्म काय आहे? उष्णता हे अग्नीचा धर्म आहे. त्याप्रमाणे जीवाचा धर्म हा आत्मस्वरूप आहे. चैतन्य, निराकार, शाश्वत असं जे आत्म्याचं रूप आहे त्या आत्म्याचा धर्म आहे. मग उपासना म्हणजे काय? तर आत्मस्वरूपाची जाणीव ठेवून जीव जेव्हा संसारी जीव, कुटुंबवत्सल जीव जेव्हा आचार विचार व्यवहार करतो तेव्हा तो त्याच्या कुटुंबामध्ये, त्याच्या संसारामध्ये सुद्धा सुख, समाधान, शांती मिळवू शकतो. तर जे त्यागी मुनी आहेत, जे महात्मे आहेत, त्यांना मोक्ष मार्ग मिळू शकतो. परंतु आत्मस्वरूपाची जाणीव न ठेवता जे जीव हे स्वैराचार करतात किंवा मिथ्या ज्ञानाच्या आहारी जातात त्या जीवांना तिर्यंच म्हणजे कीटका समान मानलेला आहे. जैन धर्मानुसार 5 अहिंसाती व्रत, क्षमा, मार्दवाजी जे दशधर्म सांगितलेले आहेत, ज्या 12 भावना आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी सांगितलेल्या आहेत, किंवा आत्ता सरांनी सांगितलं सद्वाद, वाद म्हणजे वाद नाही, तो एक सिद्धांत आहे. अनेकांत, सद्वाद, आग्नेयवाद अशा अनेक सिद्धांताचा जो की जैन विचारसरणीमध्ये सांगितलेला आहे, त्याचं जे जे अनुकरण करतील त्याला आपण उपासना म्हणू. शुद्ध मन वचन कायाने केलेली उपासना ही जास्त फलद्रूप होते. त्यातही शुद्ध मन आणि शुद्ध पवित्र असं जे मन आहे त्यामुळे उपासना जास्त फलद्रूप होते. म्हणून मनाला फार महत्त्व आहे. त्यासाठी ध्यान आपल्याला सांगितलं जातं किंवा ध्यान याचा अर्थच मुळात आहे एखाद्या विषयावर मन एकाग्र करणं. अनेक दर्शनांचा आधार, अनेक दर्शनांचा पाया म्हणजे मन आणि मनातील भाव. ह्या मनामध्ये अद्भुत, चमत्कारिक आणि महान अशी शक्ती आहे. अगदी सुरुवातीला मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे आधुनिक शास्त्रज्ञांनी सुद्धा अनेक पुराव्यानिशी या मनाची अपार शक्ती सिद्ध केलेली आहे. मनातील सकारात्मक, नकारात्मक भाव हे आपल्या शरीरावर एवढंच नाही तर आपल्या मनावर सुद्धा परिणाम करत असतात. म्हणजे आपली शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य हे आपल्या मनावर अवलंबून असतं. मनामध्ये जे भाव निर्माण होतात त्यामुळे आपल्यामध्ये संप्रेरक जे आहेत म्हणजे टेस्टोस्टेरॉन, कॉर्टिसॉल यासारख्या हार्मोन्सवर परिणाम होतो आणि एकंदरीत आपल्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होत असतो. जे संत महात्मे आहेत, होऊन गेले, त्यांनी पण आपल्या अध्यात्म अभ्यासानुसार, आपल्या अनुभूतीनुसार या मनाची जी अपार शक्ती आहे त्यांनी सांगितलेली आहे. मनाची सकारात्मकता ही निसर्गातील अनेक गूढ रहस्य उलगडून दाखवते. तसेच मना आपल्याला या अनेक सिद्धी सुद्धा निर्माण करून देते असं या संत महात्म्यांचं म्हणणं आहे. अशी ही मनाची सकारात्मकता जर आपण त्याचा सरळ मार्ग असा समजला तर आपली अध्यात्म प्रगती करते आणि मानवाला सरळ दिशेने म्हणजे GOD गॉड बनविते. तीच मनाची नकारात्मकता, मनाची उलट दिशा ही अध्यात्माची अधोगती म्हणजे GODच्या उलट DOG डॉग बनविते. मन हे आत्मा आणि कर्मबंध यामधील आपल्याला जंक्शन म्हणता येईल. तुम्ही जो जोड मनाला लागवाल, जो मार्ग तुम्ही मनाला जावाल किंवा दाखवाल त्या मार्गाने ते मन जातं. इंद्रिय विषयातीत मन म्हणजे इंद्रिय विषयांच्या पलीकडे गेलेलं जे शुद्ध पवित्र मन आहे, जे जितेंद्रिय, जे जिनेंद्र असं मन आहे ते आपल्याला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतं. आणि इंद्रिय विषयासक्त जे मन आहे, इंद्रिय विषयांमध्ये गुरफटलेलं जे अशुद्ध आणि अपवित्र मन आहे ते आपल्याला क्षणभंगूर भौतिक सुखाचा मार्ग दाखवतो. मनाला आपण पाण्यासारखं सुद्धा समजू शकतो. तर समजा पाणी मातीमध्ये मिसळलं तर काय होणार? चिखल.
आणि त्या चिखलालाच जर आपल्याला स्वच्छ करायचं असेल, चिखलच जर आपल्याला काढून टाकायचं असेल, तर कशाचा वापर करावा लागतो? पाण्याचा. म्हणजे मन हे सकारात्मक पण आहे, हे तारकही आहे आणि मारकही आहे. मनामुळे नराचा नारायणही होतो आणि नराचा नारकी सुद्धा होतो. असे हे महत्त्वपूर्ण मन, या महत्त्वपूर्ण मनावर अनेक दर्शनांनी सूक्ष्म आणि सखोल असा अभ्यास केलेला आहे. जैन सिद्धांतामध्ये या मनावर तर फार सखोल असा अभ्यास केलेला आहे. अशा अनेक दर्शनांचे पडसाद आपल्याला भारतीय संस्कृतीवर दिसून येत असतात आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्माचा ध्यास आहे, अध्यात्माची आस आहे आणि त्याचं प्रतिबिंब आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ आपण रोज जी पूजा अर्चा करतो, रोज प्रार्थना म्हणतो, प्रवचनं ऐकतो, भजनं करतो, भजनं ऐकतो, या सर्व गोष्टींवर याचं प्रतिबिंब आपल्या लक्षात येत असतं. आणि ध्यानाचा हाही एक मार्ग आहे ज्याच्यामुळे मन शुद्ध आणि पवित्र होतं. अर्थपूर्ण अशा ध्यानाच्या 2 ओळी मी इथं सांगते. प्राणी अपने प्रभु को पूछे, प्राणी अपने प्रभु को पूछे, किस विधि पाऊँ तो है, प्रभु कहे तुम मन को पाले, पा जाओगे मुहे. असं हे महत्त्वपूर्ण लवचिक मोल्डेबल मन याला योग्य दिशा देण्यासाठी, त्याला योग्य मोड देण्यासाठी जैन दर्शनामध्ये 4 प्रकारचे ध्यान सांगितलेले आहेत. आर्तध्यान, रौद्र ध्यान, धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान. यामधील आर्तध्यान आणि रौद्र ध्यान यांना अशुभ ध्यान असं म्हटलेलं आहे. म्हणजे या ध्यानामुळे आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण होतात आणि आपण कर्मबंधामध्ये जास्त अडकले जातो, म्हणून यांना अशुभ ध्यान म्हटलेलं आहे. धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान यांना शुभ ध्यान म्हटलेलं आहे. याच्यामुळे आपलं मन पवित्र होतं. या मनाला, चंचल मनाला मानणे, मनाला मनविणे, मनाला मोड देणे आणि मनाला तोडणे या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला हे 4 ध्यान सांगता येतील. आर्तध्यान म्हणजे काय? ज्या ध्यानामुळे आपल्या मनामध्ये वेदना, आकुलता निर्माण होते त्याला आर्तध्यान म्हणतात. उदाहरणार्थ, इष्टद्रव्याचा वियोग झाल्यामुळे, एखादी अगदी प्रिय व्यक्ती आहे आणि ती दूर गेल्यामुळे आपल्या मनामध्ये वेदना निर्माण होतात, हेही आर्तध्यानच म्हणावं लागेल. किंवा अनिष्ट द्रव्यांचा योग झाल्यामुळे एखादी व्यक्ती नको असते आणि ती आपल्या जवळ येते, मग त्या व्यक्तीला दूर कसं करता येईल, ती व्यक्ती दूर केव्हा जाईल याच्याविषयी आपल्या मनामध्ये विकल्प तयार होतात, हे झालं आर्तध्यान. प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपलं आर्तध्यान होतं. जसे की अतिवृष्टीमुळे शेतपीक नाहीसं होतं आणि शेतकऱ्याला, आपल्याला ज्या वेदना होतात, ते एक आर्ततेचाच प्रकार आहे. इंद्रिय विषय लालसेमुळे सुद्धा आर्तध्यान होतं. आता यानंतरचं ध्यान आहे रौद्र ध्यान. रौद्र ध्यान म्हणजे काय? ज्या ध्यानामुळे मनामध्ये क्रोध उत्पन्न होतो त्याला रौद्र ध्यान असं म्हणतात. कारण क्रोधामुळे, याला अशोक ध्यान का म्हटलेलं आहे, तर या ध्यानामुळे आपल्या मनामध्ये हिंसेचे विचार येतात, बदला घेण्याचे विचार येतात, म्हणून याला एक अशुभ ध्यान असं म्हटलेलं आहे. यानंतर आहे धर्मध्यान. धर्मध्यानामध्ये उपासना, सामायिक ध्यान, आराधना, साधना अशा प्रकारच्या ध्यानांचा समावेश होऊ शकतो. उपासना म्हणजे काय? सुरुवातीला मी उपासनेची व्याख्या तुम्हाला सांगितली. त्या उपासनेसाठी मन तयार करणं म्हणजे उपासना ध्यान. यानंतरचं आहे सामायिक ध्यान. सामायिक ध्यान म्हणजे काय? तर ज्या ध्यानामुळे मनामध्ये साम्य भाव, समान भाव निर्माण होतात, तटस्थ भाव निर्माण होतात, त्याला म्हणतात सामायिक ध्यान. उदाहरणार्थ, इष्ट आणि अनिष्ट द्रव्यांच्या संयोगामध्ये तटस्थ राहणे म्हणजे सामायिक ध्यान. उदाहरणार्थ सांगता येईल आपल्याला की एखादी वस्तू आपल्या मनासारखी मिळाली की हुरळून न जाणे, किंवा एखादी न आपल्याला आवडणारी वस्तू आहे त्या वस्तूविषयी नाराजी न ठेवणे म्हणजे सामायिक ध्यान.
अनुकूल परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थिती याच्याकडे तटस्थपणे पाहणे म्हणजे सामायिक ध्यान. एवढंच काय, पापकर्म पुण्यकर्म यांच्याकडे सुद्धा आपण तटस्थतेने पाहणं म्हणजे सुद्धा सामायिक ध्यान असं म्हटलं जातं. आणि तेही खरंच आहे म्हणा. पुण्यकर्म म्हणजे सोन्याचा पिंजरा आणि पापकर्म म्हणजे लोखंडी पिंजरा. दोन्हीही प्रकारचे कर्म हे आपल्याला संसारामध्ये अडकवत असतात. म्हणून याच्याकडे आपण तटस्थ भावनेनं पाहिलं पाहिजे. यानंतरचा आहे आराधना. आराधना याचा अर्थ काय आहे की कुणाची तरी मदत घेऊन भवसागर कुणाच्या तरी मदतीने तरुण जाणे आणि पैलतीर गाठणे याला म्हणायचं आराधना. म्हणजे देवगुरु शास्त्र यांचा आपण नावेप्रमाणे उपयोग करायचा आणि पैलतीर गाठायचा. साधना म्हणजे कुणाचीही मदत न घेता स्वतःच्या बळावर भवसागर पोहून पैलतीर गाठणे म्हणजे साधना. साधना ही सर्वसामान्यांसाठी थोडीशी अवघड वाटणारी घटना आहे. कारण यामध्ये फक्त महाऋषीसारखे महात्म्यांसारखे लोकच साधना हे ध्यान करू शकतात. शुक्ल ध्यान म्हणजे काय, तर मनाची विचारशून्य अवस्था म्हणजे शुक्ल ध्यान. मी फक्त ध्यान प्रक्रिया सांगते आणि माझ्याकडनं थांबवते. अगदी 2 मिनिटांमध्ये सांगते ध्यान प्रक्रिया. शुक्ल ध्यान म्हणजे विचाराची विचारातीत अवस्था किंवा विचारशून्य अवस्था म्हणजे शुक्ल ध्यान. या शुक्ल ध्यानामध्ये मन हा परमात्म स्वरूप होऊन जातो आणि यालाच मोक्ष किंवा अंतिम अवस्था असं म्हणतात. मोक्ष ये एक ऐसी अंतिम अवस्था है जो ना किसी धर्म का, ना किसी विचार का, ना किसी विज्ञान का, जो जहाँ ना द्वंद्व है, ना आस है, ना चाह है. वो मूर्त है लेकिन शून्य नहीं है. वो सत्य है लेकिन साबित नहीं कर सकते. उसे सिर्फ जी सकते हैं, उसे सिर्फ अनुभूत कर सकते हैं. मोक्ष का मतलब है चेतना की गहराई में उतरना. ओशोंनी सुद्धा म्हटलेलं आहे की आत्मस्वरूप में रहना ये जीवन का एक हिस्सा नहीं है, आत्मस्वरूप में रहना ही जीवन है. असं हे मोक्ष स्वरूप म्हणजे आत्म्याचं खरं स्वरूप. याच्यामध्ये आत्मा कोणत्या लक्षणांनी युक्त असतो, तर आत्मा हा शाश्वत आहे. मी म्हणजे चैतन्य, मी निराकार आहे, मी शांत आहे, मी पवित्र आहे. शिवाय या आत्म्यामध्ये अनंत शक्ती, अनंत दर्शन, अनंत आनंद आणि अनंत ज्ञान असतं. या अनंत ज्ञानाचं थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते उदाहरण देऊन की आत्म्यामध्ये अनंत ज्ञान असतं म्हणजे काय, की या ब्रह्मांडामध्ये जीव असे जे द्रव्य आहेत त्या प्रत्येक द्रव्याच्या भूत वर्तमान आणि भविष्य काळातील ज्ञान हे प्रत्येक समयाला होत जातं. म्हणजे आपला प्रतिबिंबित चेहरा आपण जेव्हा आरशामध्ये पाहतो तेव्हा एकाच वेळी आपल्याला कान, नाक, डोळे पूर्ण चेहरा दिसतो. त्याप्रमाणे आत्मज्ञानामध्ये सर्व द्रव्ये त्यांचे त्रिकाळासहित प्रतिबिंबित होत असतात. यानंतर आहे ध्यान प्रक्रिया. वेळ आहे का? ध्यान प्रक्रिया ह्या अनेक प्रकारच्या ध्यान प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. त्यातला बराचसा अंश बऱ्याच धर्मांनी सांगितलेला आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये एक ध्यान प्रक्रिया सांगते की नमोकार मंत्र म्हणत, जप म्हणत मन एकाग्र केलं जातं आणि परमात्मा स्वरूप होण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी धर्म म्हणजे तरी काय हो? धर्म म्हणजे जो नर को नारायण बना दे वो धर्म, जो भील को भगवान बना दे वो धर्म, जो कंकर को शंकर बना दे वो धर्म, जो दानव को मानव बना दे वो धर्म, जो मानव को देव बना दे वो धर्म और जो देव को परमात्मा बना दे वो धर्म. असा हा व्यापक जैन धर्म आहे. अत्यंत कमी वेळामध्ये सांगण्याचा मी प्रयत्न केलाय. या जैन धर्मामध्ये अनेक सिद्धांत आहेत की ते संसारी जीवाला खूप उपयोगाचे आहेत आणि मोक्ष मार्ग दाखवणारे आहेत.
मला इथे बोलण्याची संधी आदरणीय कोलपके सरांनी दिली आणि आळंदकरजी यांनी सुद्धा मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. संयोजक समितीचे आभार मानते आणि हृदयस्पर्शी असं हे जे वातावरण तुम्ही निर्माण केलं त्या सर्व समितीचे तुम्हा सर्वांचे मी आभार मानते आणि मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद ताई. विषय मोठा आहे, आम्हाला माहिती आहे आणि आपण त्यातले जाणकार आहात, परंतु वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आम्हाला क्षमा करावी. तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे वळत आहोत. या परिसंवादातील शेवटचे वक्ते आहेत पंडित सोमदेवजी शास्त्री. तर शास्त्रीजी आपण यावं. खरं तर आपला पहिला नंबर होता आणि पायापासून सुरुवात करावी अशी आमची इच्छा होती, पण ते काही कारणानं जमलं नाही. असो, आता तुम्ही ते कळस बसवावा अशी विनंती करतो. जवळपास 2.5 तासांपासून आपण मला वाटतं या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांच्या प्रबोधनातून भारतीय विविध ध्यान पद्धतींचा, उपासना पद्धतींचा विचार ऐकत आहात. शेवटी आपल्याला वैदिक उपासना पद्धती कशी आहे याबद्दल मला आदरणीय डॉक्टर कोलपके सरांनी या ठिकाणी पाचारण केलं. मी त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि थोडक्यात वेळ थोडासा आहे आणि तेवढ्या वेळामध्येच आपल्याला थोडी ही गोष्ट समजून घ्यायची आहे. आता जे विषय बरेचसे झालेले आहेत वेगवेगळ्या मतसंप्रदायांचे आणि वेगवेगळ्या उपासना पद्धतींचे, जेव्हा आपण भारतीय संस्कृतीचा विचार करतो तेव्हा जगामध्ये सर्वात प्राचीन संस्कृती ही भारतीय संस्कृती मानली जाते. आणि जेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा आपण जेवढं पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतो तेवढं आपल्या सर्वांना एकाच दिशेला जावं लागतं आणि तो मार्ग, ती दिशा म्हणजे वेदांचा. तो वेदांचा मार्ग आहे. मानव संस्कृतीच्या इतिहासामध्ये, आता हे माझं म्हणणं कदाचित अतिशयोक्ती होणार नाही, कारण या बाबतीमध्ये पुष्कळ जगामध्ये संशोधन झालेलं आहे. मानव संस्कृतीच्या इतिहासामध्ये सर्वात प्राचीन ग्रंथ कोणते आहे तर सगळं जग आता मानू लागलेलं आहे की ते वेद आहे. आणि वेदांमध्ये असलेल्या ज्ञानाच्या आधारे ही मानव संस्कृती ही कालांतराने पुढे पुढे जात गेलेली आहे. आता या वैदिक ग्रंथांचा अभ्यास करताना आपल्याला ही वैदिक उपासना पद्धती कशी आहे याबद्दल आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये कोणती माहिती दिलेली आहे याबद्दल थोडक्यात आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला आदरणीय काशीकर सरांनी या ठिकाणी खूप सुंदर मंत्राचा उच्चार केला होता की भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर् यजत्राः स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वांसस्तनूभिर् व्यशेमहि देवहितं यदायुः. या एकेका मंत्राचा आशय इतका गंभीर आहे आणि या मंत्राच्या माध्यमातूनच पुढे, या वैदिक मंत्रांच्या माध्यमातूनच पुढे ऋषींनी ज्या उपासना पद्धतींचा विचार पुढे आणला त्याच्यामध्ये महर्षी पतंजली यांचा योग दर्शन हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. 195 सूत्र आहेत. त्यामध्ये सूत्रामध्ये अतिशय संक्षिप्तपणे संस्कृत भाषेची वाक्यरचना असते जी फारच कमी शब्दामध्ये असते. त्याचा अर्थ विद्वान व्यक्तीच हे संदर्भासह स्पष्टीकरण देऊन त्या ठिकाणी सांगत असतात. तर त्या 195 सूत्रांच्या माध्यमातून आपण सध्या ज्या ध्यानाच्या विविध पद्धती पाहतो त्याच्या मुळामध्ये जी ध्यानाची पद्धत महर्षी पतंजलींनी सांगितलेली आहे ती म्हणजे अष्टांग योगाची. आणि अष्टांग योगाची जी रचना केली ती रचना यमापासून यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी याच्यामध्ये 4 अंग जे आहेत ते बहिरंग आहेत. जे यम, नियम, आसन, प्राणायाम आणि प्रत्याहारापासून थोडं आपण अंतरंगामध्ये शिरतो.
प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आता या प्रत्येक गोष्टीचा विचार करताना प्रत्याहार देखील हळूहळू बहिरंगाकडून अंतरंगाकडे आपण जात असतो. आणि धारणा, ध्यान, समाधी हे 3 अंग जे आहेत ते अंतरंग म्हणजे आपल्या आतील मनामध्ये चाललेल्या विचारांना एकत्रित करून जी रचना जी होते, शेवटी समाधीपर्यंत आपण पोहोचतो, ती महर्षी पतंजलींनी सांगितलेली आहे. पण हे करत असताना यम आणि नियम या 2 गोष्टींकडे त्यांनी फार विशेष लक्ष दिलेलं आहे. आणि यम नियमाबद्दल थोडीशी चर्चा मगाशी झाली होती. यासोबतच मला या संदर्भामध्ये थोडी एक, या ठिकाणी मी जे फोटो पाहिले त्यामध्ये महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींचा फोटो आणि मागच्या बाजूला स्वामी श्रद्धानंदजींचा फोटो, ज्यांनी आधुनिक काळामध्ये वैदिक संस्कृतीला महत्त्व प्राप्त करून दिलं आणि वेदांचं खरं ज्ञान हे सर्वसामान्य लोकांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यांनी बऱ्याच अशा प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करून, विशेष करून गृह्यसूत्रांचा अभ्यास करून, त्यामध्ये पारस्कर गृह्यसूत्र असेल, आपस्तंभ गृह्यसूत्र असेल, या गृह्यसूत्रांमध्ये काही उपासनांच्या ज्या पद्धती दिलेल्या आहेत त्या पद्धतींपैकी मी सगळा भाग जो आहे तो खूप थोडक्यात घेत आहे. काही गोष्टी आपल्याला स्पष्ट होणार नाहीत लवकर, कारण हा खूप मोठा विस्तार होऊ शकतो. तर त्या गृह्यसूत्रांमधून ज्या उपासना पद्धतीला स्वामी दयानंद सरस्वतींनी समाजासमोर आणलं ते पंचमहायज्ञ आहे. आणि त्या पंचमहायज्ञांना, म्हणजे महायज्ञ म्हणजे मोठे यज्ञ, माणसाच्या जीवनामध्ये हे पंचमहायज्ञ खूप आवश्यक आहेत, अनिवार्य आहेत, ही गोष्ट त्यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून सांगितली. आणि त्यामध्ये या पंचमहायज्ञामधला पहिला यज्ञ जो आहे तो आहे ब्रह्मयज्ञ, ज्याला वैदिक संध्या असं आपण म्हणू शकतो. ब्रह्मयज्ञामध्ये प्रामुख्याने वेदातल्या मंत्रांचा उच्चार करून जी उपासना केली जाते, परमेश्वराची जी उपासना केली जाते, ती उपासना अतिशय संक्षिप्तपणे परंतु दीर्घकाळ चालणारी, मंत्र वेदातले फार थोडे आहेत, जे 18-19 मंत्रामध्ये ती सांगितलेली आहे, परंतु ती दीर्घकाळ चालावी अशाच प्रकारची व्यवस्था त्यामध्ये दिलेली आहे. मी त्या संध्या, वैदिक संध्येच्या पद्धतीमध्ये जाणार नाही, कारण तेवढा वेळ आपल्याकडे नाही. पण त्यातला एक भाग जो आहे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा वाटतो मला, आणि त्याबद्दल आपण चिंतन करावं, त्या बाबतीत ती पुस्तकं पण उपलब्ध आहेत. तो म्हणजे गायत्री मंत्राचा जप. हा वैदिक संध्येतला दीर्घकाळ चालणारा एक भाग आहे. म्हणजे कोणी एखादा व्यक्ती 15 मिनिटामध्ये देखील यज्ञ जे वैदिक संध्या संपवून पार करू शकतो, झाली संध्या म्हणजे झाली. पण महर्षी मनूंनी मनुस्मृती या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की ऋषयः दीर्घ संध्यत्वात् दीर्घमायुः अवाप्नुवन्. ऋषी लोकांनी दीर्घकाळ संध्या करून दीर्घायुष्य प्राप्त केलं. आणि याच्या पाठीमागं जे विज्ञान आहे त्या विज्ञानातला एक महत्त्वाचा बिंदू मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे गायत्री मंत्राचा जप. गायत्री मंत्र हा सर्वांनीच बोलायला हरकत नाही, कारण वेदातल्या मंत्रांमध्ये स्पष्टपणे यजुर्वेदामध्ये एक उल्लेख येतो, यथेमां वाचम कल्याणीम आवदानी जनेभ्यः. परमेश्वर स्वतः म्हणत आहे, कारण वेद हे ईश्वरीय ज्ञान आहे. 4 ऋषींच्या हृदयामध्ये हे ज्ञान प्रकट झालं सृष्टीच्या आरंभी, मानव सृष्टीच्या आरंभी. आणि मग परमेश्वरानंच असं म्हटलेलं आहे की ही वाणी मी सर्व मानव जातीसाठी देत आहे, मग ते पुरुष असतील स्त्रिया असतील. म्हणून बऱ्याच वेळा काही अशा गोष्टी घडतात की ज्यामध्ये गायत्री मंत्राचा उच्चार कोणी करावा कोणी करू नये याबद्दल बोललं जातं. परंतु गायत्री मंत्रात जी प्रार्थना आहे ती प्रार्थना कशाची आहे? गायत्री मंत्रामधलं शेवटचं जे चरण आहे त्यामध्ये म्हटलेलं आहे की धियो यो नः प्रचोदयात्. परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे की त्या परमेश्वरानं आम्हाला, आमच्या बुद्धीला सन्मार्गाकडे प्रेरित करावं. धिय म्हणजे बुद्धी, नः म्हणजे आम्हाला, प्रचोदयात् प्रेरित करावे. प्र म्हणजे उत्कृष्ट, उत्कृष्टतेकडे म्हणजे चांगल्या सन्मार्गाकडे प्रेरित करावं, अशा प्रकारची प्रार्थना केली आहे. म्हणजे बुद्धीच्या उत्कृष्टत्वाची प्रार्थना यापेक्षा दुसरी कोणतीही प्रार्थना उत्कृष्ट होऊ शकत नाही. कारण आपण कोणी
आर्थिक लाभाची प्रार्थना करत असेल, कोणी आणखी कोणत्या वस्तूची प्रार्थना करत असेल, कोणी माझं लग्न व्हावं, मला नोकरी लागावी, अशा प्रकारच्या प्रार्थना परमेश्वराकडे करत असेल. परंतु सर्वात उत्कृष्ट प्रार्थना जी वेदांनी सांगितलेली आहे ती म्हणजे आपल्या बुद्धीला सन्मार्गाकडे घेऊन जाण्याची प्रार्थना, आणि यापेक्षा उत्कृष्ट प्रार्थना होऊ शकत नाही. म्हणून गायत्री मंत्राला महामंत्र, गुरुमंत्र, सावित्री मंत्र अनेक आपण त्याला नावं दिलेली आहे. त्याचं कारण आहे की त्यामधली जी प्रार्थना आहे ती अतिशय उत्कृष्ट ठरलेली आहे. आणि त्याला तर अथर्ववेदामध्ये स्तुता मया वरदा वेद माता म्हटलेलं आहे. वेदांची आई म्हटलं गायत्री मंत्राला. अथर्ववेदामध्ये शेवटच्या कांडामध्ये मंत्र येतो की स्तुता मया वरदा वेद माता पावमानी द्विजाना. जे या मंत्रामध्ये प्रत्यक्षपणे या गायत्री मंत्राला वेदमातेची उपमा दिली, वेदांची माता म्हटलेलं आहे. कारण वेदांची सुरुवात ऋग्वेदामध्ये जो पहिला मंत्र येतो, पहिला वेद आणि त्या पहिल्या वेदातला पहिला मंत्र तो गायत्री छंदामध्ये आहे, म्हणून त्याचं नाव पडलं गायत्री मंत्र. गायत्री मंत्रामध्ये पण तोच छंद आहे 24 अक्षरांचा. तर या मंत्राच्या जपाचा मी थोडासा आधुनिक काळाच्या दृष्टिकोनातून देखील विचार इथे मांडू इच्छितो की वैदिक संध्येमधला हा जो भाग आहे यावरती आधुनिक काळामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च झालेला आहे. जर्मनीमध्ये झालेला आहे, भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये रिसर्च झालं, आणि त्यांनी या मंत्रांच्या उच्चारणातून बुद्धीमध्ये, मेंदूमध्ये ही सक्रियता वाढते ही गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवलेली आहे. आणि ते प्रयोग झाले. त्यामुळं आपल्याला वैदिक मंत्रांचा जप केल्यामुळे आणि त्याद्वारे परमेश्वराची प्रार्थना केल्यामुळे कशा प्रकारे आत्मिक लाभ होतो, मानसिक लाभ होतो ही गोष्ट आता ही फक्त अंधश्रद्धेचा किंवा इतर कोणत्या परंपरेचा विषय नसून ती विज्ञानसिद्ध गोष्ट आहे, हे मला विशेष करून इथे नमूद करायचं आहे. आणि या पंचमहायज्ञामध्ये मी आता जो ब्रह्मयज्ञ म्हटलं त्यालाच वैदिक संध्या असं म्हटलं जातं. तर ब्रह्म या शब्दाचा दुसरा अर्थ वेद देखील होतो. म्हणजे वेदांचा अभ्यास करणे, वेदांचा स्वाध्याय करणे याला देखील ब्रह्मयज्ञ म्हटलेलं आहे. ही आपल्याकडची प्राचीन परंपरा आहे, खूप प्राचीन आहे. म्हणजे अगदी मी महर्षी वाल्मिकींच्या रामायण या ग्रंथातील, संस्कृत रामायण या ग्रंथातील जर काही उदाहरणं तुम्हाला सांगितली तर तुमच्या लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी देखील योग्य वेळी अनेक वेळा ते संध्येसाठी थांबले, संध्या करत होते, असे उल्लेख आलेले आहेत. आणि एक उल्लेख तुम्हाला विशेष करून मी सांगू इच्छितो की महर्षी वाल्मिकींनी लिहिलेला आहे की जेव्हा त्यांना आपल्या पित्याच्या मृत्यूची तो विषय कळाला, घटना कळाली, तर त्या दिवशी त्यांनी संध्याकाळी मौन संध्या केल्याचा उल्लेख महर्षी वाल्मिकींनी केलेला आहे. म्हणजे पूर्वी संध्या ही मौन म्हणजे मनातल्या मनात केली जात नव्हती, तर वेळ प्रसंगी ती मोठ्यानेच बोलून केली जायची. हा उल्लेख प्रभू रामचंद्रांच्या जीवनातला आहे. महाभारतामध्ये देखील कृष्णाने अनेक वेळा संध्या केल्याचे उल्लेख आढळतात. म्हणजे ही किती प्राचीन परंपरा आहे. मला ते सांगायचं आहे की भारतामध्ये वैदिक संध्या करण्याची परंपरा ही अत्यंत प्राचीन आहे, जी आजतागायत चालू आहे. आणि आधुनिक काळामध्ये महर्षी स्वामी दयानंद सरस्वतींनी तो विषय समाजासमोर आणला. मग आता संध्या कधी करावी हा एक प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी संध्या या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणं गरजेचं आहे. संध्या शब्दामध्ये सम उपसर्ग आणि ध्यय धातू आहे. चांगल्या प्रकारे ध्यान करणे. आणि संध्या या शब्दाचा दुसरा एक अर्थ होतो जोड. दिवस आणि रात्रीचा जोड जेव्हा असतो तेव्हा संध्या करायला पाहिजे. आणि हा जोड दोनच वेळा असतो, एक सकाळी आणि सायंकाळी. म्हणजे सकाळची संध्या आणि संध्याकाळची संध्या. मग बऱ्याच वेळा काही परंपरेमध्ये 3 वेळा 4 वेळा संध्या करण्याची देखील परंपरा आहे, तो विषय वेगळा. परंतु सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी 2 वेळा संध्या आहे आपण करायलाच पाहिजे. आणि त्या संध्येमधले जे मंत्र आहेत, त्याचे जे टप्पे आहेत, ते टप्पे आपण शिकून घ्यायला पाहिजे की त्या टप्प्याप्रमाणे आपल्याला ते 15 मिनिटं, 20 मिनिटं किंवा अर्धा तास जेवढा आपल्याला वेळ देता येईल तो तेवढा वेळ आपल्याला देता येतो. आणि या पंचमहायज्ञामधला दुसरा जो आध्यात्मिक वैदिक उपासनेचा जो भाग आहे तो म्हणजे देवयज्ञ. देवयज्ञामध्ये ज्याला आपण दुसरी नावं अग्निहोत्र, होम, हवन इत्यादी सुद्धा देतो. परंतु
ह्याची जी परंपरा आहे ती देखील अत्यंत प्राचीन आहे. आणि या परंपरेच्या माध्यमातून फक्त उपासनेचा भाग जो आहे फक्त आत्मिक शांतीसाठीच आहे असं नाही, तर त्याला समाजाशी सोबत देखील जोडलेला आहे. कुटुंब, परिवार, समाज आणि राष्ट्र यांच्या उन्नतीसाठी देखील एक कर्तव्य बुद्धीनं देवयज्ञ सांगितलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण वैदिक मंत्रांचा पाठ करून यज्ञामध्ये या अग्निहोत्र करत असताना वैदिक मंत्रांच्या द्वारे तुपाची किंवा विशिष्ट वनौषधींच्या सामग्रीची आपण आहुती देत असतो. आणि तो देखील मनाच्या शांतीसाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत लाभप्रद असा उपाय आपल्या प्राचीन परंपरेमध्ये दैनिक कर्म म्हणून सांगितलेला आहे. आणि असे काही उल्लेख मनुस्मृतीमध्ये तर स्पष्ट उल्लेख आहे, जो संध्या करत नाही तो समाजातून बहिष्कृत करण्यात यावा इथपर्यंत कडक शासन सांगितलेलं आहे. कारण महर्षी म्हणून हे राजे होते, राजर्षी होते. काही सामाजिक परंपरा सर्वांसाठी त्यांनी अनिवार्य अशा पद्धतीने सांगितलेले आहे. जे समाजातून त्यांना बहिष्कृत करावं म्हणजे काय, की लोकांना असं जाणवलं पाहिजे की समाज हा एक स्थिर समाज निर्माण करायचा असेल आणि एकमत समाज निर्माण करायचा असेल तर ही परंपरा जी आहे ती कायम अनिवार्यतः चालली पाहिजे. अशा प्रकारचे उल्लेख आपल्याला स्मृती ग्रंथामध्ये आणि गृह्यसूत्रामध्ये पण आढळतात. तरी थोडक्यात मी या ठिकाणी हा वैदिक संध्येच्या बाबतीतला त्याचं महत्त्व काय आहे, केव्हा करायला पाहिजे याबद्दल थोडक्यात माहिती दिली. यज्ञाबद्दल देखील काही आपल्याला परंपरेनं काही माहिती आहे, परंतु तो खूप मोठा विषय आहे. आपण तो या ठिकाणी फार कमी वेळ आहे त्यामुळं आपण घेऊ शकणार नाही. परंतु ही वैदिक परंपरा, वेदांची परंपरा ही आपण सांभाळायला पाहिजे, पाहायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. मला या ठिकाणी डॉक्टर कोलपुके सरांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा पुनश्च आभार व्यक्त करतो. आणि आपण शांतपणे माझं वचन ऐकून घेतला त्याबद्दल आपलेही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद शास्त्रीजी. परिसंवादाचा कार्यक्रम आता संपत आलेला आहे आणि इतक्या 6 वक्त्याचं आपण भाषण ऐकल्यानंतर त्यानंतर मी काही बोलावं म्हणजे तुमच्यावरही अन्याय आहे आणि माझ्या स्वतःवरही अन्याय होईल असा प्रश्न माझ्या मनामध्ये आला की अनेक विद्यापीठामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. मग असं एखादं उपासनेचं विद्यापीठ का असू नये? भारतामध्ये एवढे उपासनेचे मार्ग आहेत आणि त्याची चर्चा, प्रयोग, चिंतन करण्यासाठी असं एखादं डिपार्टमेंट स्वतंत्र विद्यापीठ जरी नसलं तर अस्तित्वात असलेल्या विद्यापीठामध्ये असं एखादं डिपार्टमेंट का असू नये? का आपण तशी कल्पनाच कधी करत नाही? आणि मग एकदा कल्पना केली तर त्या दृष्टीने विचार होऊ लागतो आणि विचार बळकट झाला तर तशी मागणी होऊ लागते. तर त्या दृष्टीनेही आपण विचार करावा असं मला वाटतं. आजकाल ऑल सर्व्हिसेस अंडर वन रूफ म्हणजे हॉस्पिटलही असं काढा की जिथं सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत. अगदी ॲलोपॅथी उपलब्ध आहे, आयुर्वेदी उपलब्ध आहे, होमिओपॅथी उपलब्ध आहे. ॲलोपॅथीमध्ये डोळ्याचा डॉक्टर आहे, मेंदूचा डॉक्टर आहे, पोटाचा डॉक्टर आहे. अशा जर सगळ्या उपचार पद्धती अंडर वन रूफ एका छत्राखाली येऊ शकतात तर मग असं डिपार्टमेंट ऑफ रिलिजन मी तर म्हणेन की एखादं युनिव्हर्सिटी ऑफ रिलिजन असं का नसावं? आणि ते असलं पाहिजे. आपण जाणकार सुशिक्षित लोक आहात त्या दृष्टीनं आपण चर्चा सुरू करावी अशी मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला आवाहन करतो. मोठी स्वप्न पाहूया ना. छोट्या छोट्या आपल्याशा एखाद्या छोट्याशा देवाऱ्यासमोर बसून आपण ईश्वराची प्रार्थना करू, परंतु त्याचा परीघ फार छोटा असणार आहे. मग त्याचा परीघ वाढवण्यासाठी गाव, मग राज्य, देश आणि जग आपण विश्वगुरु बनण्याचे स्वप्न पाहत आहोत. मला विश्वगुरूपेक्षा विश्वमित्र होता आलं तर अधिक चांगलं वाटेल. पण गुरु बनण्यामध्ये सुद्धा कुठेतरी अहंकार लपलेला असतो. कारण जोपर्यंत शिष्य मिळत नाही तोपर्यंत त्या गुरु म्हणण्याला अर्थही राहत नाही. मग तुमचं गुरुत्व सिद्ध करावं लागेल तेव्हा शिष्य येईल तुमच्या पुढे विनम्र होऊन की आता मला शिक्षा द्या, मला शिक्षण द्या, ज्ञान द्या, विद्या द्या म्हणून.
पण तेवढी आपली पात्रता, तेवढी आपली क्षमता आपण विकसित करू का? आणि त्या दृष्टीनं जी साधना करावायची आहे, मग ती बौद्धिक असेल, आत्मिक असेल, ती करावी लागेल. आणि त्यासाठी धर्मग्रंथाचा शोध घ्यावा लागेल, त्यामध्ये बुडी मारावी लागेल, आणि तरच काही त्या तळातून मोती हाती लागू शकतील. केवळ कुतूहली असून चालणार नाही, केवळ जिज्ञासू असूनही चालणार नाही, तर मुमुक्षू व्हावी लागेल. किनाऱ्यावर राहून पाण्याची खोली मोजता येत नाही, पृष्ठभागावर पोहूनही पाण्याची खोली कळत नाही, तर त्यासाठी बुडीच मारावी लागते. आणि अशी बुडी मारण्याची आपल्याला प्रेरणा मिळावी, यासाठी हा आमचा सगळा प्रपंच आहे. तो साध्य होईल अशी मला आशा आहे. आणि आपण मी सर्वांना पुनश्च विनंती करतो की महत् प्रयासाने हे प्रदर्शन तयार केलेलं आहे. त्यातील एक एक चित्र, एक एक संप्रदाय आहे, एक एक गुरु आहे. त्या एका गुरुच्या बोटाला धरून जरी तुम्ही चालला तर तुमचं जीवन धन्य होईल, इतकी त्यांची महान शक्ती आहे. तेव्हा मी पुनश्च आपल्याला धन्यवाद देतो. आपण इथं आलात आणि सगळ्यांचे विचार ऐकून घेतले. आता पुन्हा एकदा एक नजर फिरवा आणि जा. धन्यवाद. धन्यवाद सर.
सर्वांचे धन्यवाद.